नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा गट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा गट्ट्यावरती आज खास हस्ती आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत उत्स्फूर्त उद्रेक आपण पाहिले, मोर्चे पाहिले, पण आता त्याला एक चेहरा प्राप्त होतोय. ज्या चेहऱ्याला, ज्या नावाला वगळून राज्य सरकार असो, विरोधक असो, आंदोलक असो, समन्वय समित्या असो, त्यांना वगळून पुढे जाता येणार नाही. ते नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजे. आणि आज माझा कट्ट्यावरती ते आलेले आहेत. त्यांच्याशी आपल्या मनातले अनेक प्रश्न आपण बोलणार आहोत, विचारणार आहोत, पुढची दिशासुद्धा विचारणार आहोत. आणि त्यासाठी संवाद साधायला आपल्यासोबत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि सहकारी. सुरू करूयात. राजे, आपलं कट्ट्यावर स्वागत. मराठा आरक्षणाला स्थगिती दिली सुप्रीम कोर्टानं, त्याला काल 1 महिना पूर्ण झाला आणि महाराष्ट्रातल्या लाखो मुलांच्या समोर आज एक मोठं प्रश्नचिन्ह आहे की आता नेमकं पुढं काय होणार आणि कसं होणार. तुम्ही आता गेल्या काही काळापासून आरक्षणाच्या निमित्तानं सगळ्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काय ही जी मुलं आहेत यांना तुमचं काय सांगणं आहे? नाही, एकदम फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही समोर आणलेला आहे की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी होतं. त्याच्यानंतर 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्यामध्ये अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, ओबीसी असेल आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून हा माझा लढा आहे की बहुजन समाजामध्ये त्या प्रवाहामध्ये परत एकदा मराठा समाज यायला पाहिजे. 2007 पासून मी बाहेर पडलोय ह्या बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी. पण ज्यावेळी मी बाहेर पडल्यानंतर मला लक्षात आलं की प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश आणि मग पश्चिम महाराष्ट्रात त्यातला थोडा भाग की 80% हा मराठा समाज अत्यंत गरीब आहे. आणि म्हणून मी ह्या लोकांना नेतृत्वापेक्षा ह्या सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल हा माझा दृष्टिकोन होता. आणि शाहू महाराजांची पॉलिसी होती. दुर्दैवाने हा विषय हायकोर्टातून सामाजिक मागासवर्गीयांनी सामाजिक मागास सिद्ध केलं. सगळ्या आमदारांनी तो कायदा पारित करून घेतला. हायकोर्टाने त्याला ओके केलं, कंटिन्यू केलं. पण दुर्दैवाने त्याला 1 वर्षाची स्थगिती मिळालेली आहे आपल्याला दिल्लीमध्ये. मुलांच्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत, पुढं काय होणार आहे आपलं. आणि म्हणून मी सरकारला सांगितलं की तुम्ही युद्ध पातळीवर बाकीचे इश्यूज येतच असणार पण हा गरीब मराठा फार संवेदनशील मराठा आहे. 42 आत्महत्या झालेल्या आहेत. आणि म्हणून अशा गोष्टी परत वाढू नये आणि त्यासाठी मला ती धगधग वाटायला लागलेली आहे. मग सरकारला मी काय सांगितलं की तुम्ही युद्ध पातळीवर तुम्ही तुमची बाजू मांडायला पाहिजे. जसं राजीव तुम्ही म्हटलं की 1 महिना झाला आहे, मुवमेंट काय. आज साधं सामान्य प्रशासनचा सचिव अजूनही अपॉइंटमेंट झालेली नाही. ही किती दुर्दैव आहे. पूर्वीची सरकारची बाजू घेतोय असं माझं काही नाही, कारण मी राजकारणाच्या पलीकडे मराठा समाज पाहतो, किंबहुना बहुजन समाज पाहतो. पूर्वीचे सचिव तिथं तिथं दिल्लीत आणि सगळे कोऑर्डिनेशन व्हायचं. आपले मराठा समाजाचे वकील असतील का न्यायप्रविष्ट विषय असं, किंवा तिथले रोहितगी आणि पूर्ण अटॉर्नी जनरल असतील, हे सगळे अनेक गोष्टी या सगळ्यांनी एकत्र करून एक जॉईंट एफर्ट असायचा. तर मला आजही वाटते की इथं आपण जरा कमी पडायला पाहिजे. आणि ह्याचा अर्थ नाही की सरकारची इच्छाशक्ती नाही, पण ह्याच्यावर एक कायमस्वरूपी एक माणूस फुल पाहिलं आहे. अटॉर्नी जनरल आहेतच, पण अटॉर्नी जनरलच्या बरोबर एक प्रशासनाचा एक माणूस तिथं फुल टाईम तिथं अपॉइंट करणं गरजेचं आहे. संभ्रम फार आहे की हे टिकणार आहे की नाही टिकणार आहे, पण आपण लढायला तर पाहिजे आणि फुल ऑल आउट जाऊन आपण तिथं लढायला पाहिजे. तुमच्याही मनामध्ये संभ्रम आहे? नाही, आता संभ्रम 1-2-3 मिटिंग्स जे उद्धवजींच्या बरोबर माझ्या झाल्या त्यातून ते पॉझिटिव्ह वाटायला लागलेत. अशोकराव चव्हाणसह पॉझिटिव्ह वाटायला लागलेले. नाही, पण तुम्हाला त्याच्या आधी ते वाटत नव्हतं पॉझिटिव्ह? हां, बरेच पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा जसं आजही ते GADचा अध्यक्ष सचिव नाही आहे आणि मीटिंग झाली नाहीत. मी सगळ्या सुनावण्याला हजर आहे सुप्रीम कोर्टच्या दिल्ली.
मला एकदाही फोन आला नाही. नाही, मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही इथल्या सगळ्या विचारांच्या, सगळ्या राजकीय पक्षांची, सगळ्या नेत्यांची भावना आणि भूमिका आहे. बरोबर. तुमच्या मनामध्ये का त्याच्याबद्दल संभ्रम आहे? नाही नाही, एकदा कायदा झाला म्हणजे गोष्टी संपत नाहीत. सुप्रीम कोर्टाकडं जो विषय स्थगितीचा गेला आहे, त्यांनी 1 महिन्यात काय केलं ह्याचा परफॉर्मन्स चार्ट आपल्याला बघायला मिळायला पाहिजे. त्यांनी आमच्यासारखे जे लोक ॲक्टिव्ह आहेत त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे की आम्ही ह्या 1 महिन्यात ह्या गोष्टी आम्ही केल्यात. आम्हाला नुसतं टीका करण्यासाठी आमचा जन्म नाही आहे, कौतुकसुद्धा आम्हाला करून देणं. म्हणून तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चार्ट जो काय असेल तुम्ही आम्हाला दाखवा. पण ह्या सगळ्या गोष्टी सरकारनंच केल्या पाहिजेत असं तुमचा का आग्रह आहे? नाही, ही जॉईंट एफर्ट पाहिलं पण प्रथमदर्शनी आता सरकारची आहे. कारण का विषय हा न्यायप्रविष्ट असल्यामुळं तिथं माझ्यासारखा माणूस मी काय करू शकतो, एक मॉरल देण्यासाठी मी स्वतः तिथं सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. जसं मी आज 3-4 सुनावण्यासाठी स्वतः हजर होतो. मला काय त्यातलं वकिली भाषेतलं काही समजत नाही, रादर मी झिरो आहे त्याच्यात. पण तिथं मी गेल्यावर काय झालं, समाजात मेसेज गेला की संभाजीराजे तिथं स्वतः जातीने हजर असतात. तिथं एक तो मॉरल सपोर्ट मी देऊ शकतो, एवढं काम मी करू शकतो. पण ज्याला मुवमेंट लागती करायला, ज्याला एक सिस्टम लागते ते प्रशासनानेच करायला पाहिजे. रोहितगी वकील किंवा जे काय त्यांची टीम असेल, आता मध्यंतरी अटॉर्नी जनरल नव्हते असं ती चर्चा सुरू झाली, मग त्यांनी क्लिअर केलं नाही. त्या देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेस ते ठरलं होतं की थोरातांच्याकडे ती जबाबदारी द्यायची. हे जे ह्याच्यातच हा विषय जो गुंतागुंती चालू आहे, त्याच्यापेक्षा एक परफॉर्मन्स चार्ट आम्ही केलं ह्या 1 महिन्यात. मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगायला पाहिजे, अशोकरावजींनी सांगायला पाहिजे. मी तर ह्याच्या पुढे जाऊन एक स्टेप पुढे जाऊन सांगतो, जर का मराठा आरक्षणासाठी सगळे विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री आणि सगळे आमदार एकत्र आले, तुम्ही दोघं एकत्र या ना, तुम्ही दाखवून द्या आम्ही तुमच्यासाठी किती प्रामाणिक आहोत. दोघंही बसून दे एका व्यासपीठावर, एका विचारपीठावर दोघं एकत्र बसून आहेत आणि दोघांनी आम्ही समाजासाठी किती प्रामाणिक आहोत, किती पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही चालू आहे. हा एक युनिकनेस येईल ना नाही, काही. पण मुद्दा असा आहे की हे करण्यानं सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे? सुप्रीम कोर्टामध्ये त्या जे काही मुळात मुद्दा असा आहे की त्याच्याबद्दल ते जे घटनापीठ आहे त्याच्यापुढे तो विषय यायला पाहिजे, ते बसायला पाहिजे. तर इथं आता राजकीय पातळीवर सगळेजण म्हणतात की आम्हाला द्यायचंय, आम्ही त्या मताचे आहोत. तर इथं एकत्र बसून काय साधणार आहे? पॉईंटच आहे, इथं काही होणारच नाही आहे. हा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं ती दिल्लीतच व्हायला पाहिजे. दिल्लीत आता परवा काही चीफ जस्टिसांचे पुढं त्यांनी सगळी मांडणी केली. आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे अजून आलेले नाही आहेत. तर ह्या मुवमेंट्स फास्ट व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळप्रसंगी तिथं जर जायचं पडलं किंवा पत्रव्यवहार झाला की मला माहीत नाही आहे, नुसतं पत्रव्यवहार करून होणार नाही, त्यांची भेट घ्यायला पाहिजे. जर भेट ते देत असतील तर ह्या सगळ्या थोड्या गोष्टी त्या कराव्या लागतील असं मला वाटतंय. थोडा पर्सनल टच त्याच्यात येणं गरजेचं आहे. एक आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पत्रव्यवहार केला ह्याच्यावर विषय थांबणार नाही. आणि पण एक निश्चित आहे, ह्या गोष्टी दिल्लीत आहेत. महाराष्ट्र सरकारने आपली बाजू भक्कमपणाने सर्वोच्च न्यायालयामध्ये कशी मांडता येईल ह्याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. 2 गोष्टी खरं तर आणखीन याला जोडून आहेत. एक तर परीक्षा जी MPSCची होती ती रद्द झाली आणि त्याच्यासाठी तुम्ही आग्रही होतात. आणि बाकी अनेकांचं असं म्हणणं होतं की ही परीक्षा होऊ दे, कारण हजारो लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत होते आणि गेल्या अनेक काळापासून ते वाट बघत होते या परीक्षेची. तर इतक्या शेवटच्या क्षणी ही परीक्षा रद्द करून जी प्रिलिम आहे तर त्याच्यातनं नेमकं आपण काय साधलं असा अनेक जण प्रश्न विचारतात. तुमची भावना काय होती जेव्हा तुम्ही आग्रह करत होता की ती रद्द करा म्हणून? असं करता येणं शक्य नव्हतं का की आत्ता परीक्षा होतील, त्याचे रिझल्ट जे काही आहेत त्याच्याबद्दलचं जेव्हा निकाल येईल तेव्हा त्या अनुसरून काही करता आलंच असतं? नाही, तुमचा मुद्दाही ठीक आहे. पण माझा उलटा प्रश्न राजीव तुम्हाला आहे, जो मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारला आणि त्याचं उत्तर नव्हतं कोणाकडे. मागच्या वर्षी 2019-20ला MPSCच्या परीक्षा झाल्या, 420 लोकांच्या नियुक्त्या झाल्या. त्या 420मध्ये 127 मराठा समाजाचे होते अधिकारी लोक. आजपर्यंत ते रुजू का झाले नाहीत? का नाहीत झालेले माहीत नाही. काहीतरी बहुतेक ते कोण सचिव होते मला नाव माहीत नाही, ते काहीतरी कारण सांगत होते. पण ह्या 1 वर्षात का तुम्ही अपॉइंटमेंट देऊन सुद्धा ते त्या कामावर रुजू का झाले नाहीत? म्हणजे हा व्हॅलिड प्रश्न आहे ना माझा. ते अजून रुजू झाले नाहीत आणि तुम्ही लगेच दुसरी काढताय.
बरं मी म्हटलं नाही की ते पूर्ण कॅन्सल करा. आज ह्या 6 महिन्यात बहुतांश जे परीक्षेला बसतात किंवा अभ्यास करतात हे ग्रामीण भागातली मुलं आहेत. काय तयारी आहे तिथं, काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे. करोना महामारी वाढली आहे हा एक त्यातला भाग आहे. आता उदाहरण एक मला द्यायचं आहे की त्याचं मुलगाचं नाव काय श्रीधर शिंदे वाटतं, श्रीधर शिंदे, तो वाईचा मुलगा आहे. तो पॉझिटिव्ह आहे. आज तो परीक्षेला येऊ शकत नाही. त्याची काय चूक आहे. तुम्ही जे 6 महिने पण असं आहे की एखाद्या विद्यार्थ्याच्यामुळं एक नाही 4 महिने तुम्ही थांबलाय. नाही सॉरी 6 महिने थांबलाय. 6 महिन्यात 4दा तुम्ही प्रोलॉंग करत गेलाय. तुम्ही अनेकदा करा ना. बरं विषय आणि 3-4 महिन्यांनी करा. विषय काय झाला त्यातला एक महत्त्वाचं की इथं मराठा समाज दुखवलेला आहे. शिक्षणात नोकरी तुम्हाला स्थगिती आता झाली आणि पाठोपाठ तुम्ही हे विषय आणला. ही टायमिंगसुद्धा चुकली आहे असं मला वाटतं. म्हणजे मी नुसता काय मराठा समाजाचं नाही आहे, मी सगळ्या बहुजन समाजात, इथं सगळ्या समाजातल्या लोकांची जबाबदारी. काल मी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त केले ते हेही मी सांगितलं की ज्या मुलांनी तयारी केलेली आहे त्यांची वय मर्यादासुद्धा वाढून द्यायला पाहिजे. इतर समाजातल्या लोकांची किंवा मराठा समाजातल्या लोकांची वय मर्यादा वाढून द्यायची. जिथं 33 आहे तिथं 35 करा, 37 तिथं 39 करा. त्यांची बाजूसुद्धा कशी ह्याच्या पुढे घ्यायची ती मी स्वतः घेणार आहे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी भूमिका मांडली होती की आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. जो बंद होता त्या बंदला सुद्धा आम्ही पाठिंबा देतो, पण तुम्ही परीक्षा घेऊ द्या. कारण अनेक म्हणजे छगन भुजबळांनी ही भूमिका घेतली की परीक्षा तुम्ही घेऊ द्या. संभाजी ब्रिगेडने ही भूमिका घेतली होती की परीक्षा होऊ द्या. तर परीक्षा झाल्या असत्या. तुमचा हा मुद्दा बरोबर आहे की ज्या मुलांना गेल्या खेपेला ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांच्या अपॉइंटमेंट का झाली नाहीत आणि ती व्हायलाच हवी होती, पण ती होतीलच. पण ह्या परीक्षा घेऊन जी मुलं गेली 4 महिने 6 महिने सतत परीक्षा पुढे जात असल्यामुळे ज्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार आहे त्यांना एकदा ही परीक्षा होऊन जाऊ द्यायचा दिलासा मिळाला असताना. नाही आता त्यात एक मार्ग निघाला होता की परीक्षा होऊन जाऊन देत आणि रिझल्ट आपण सस्टेन करून ठेवू. म्हणजे आपण थांबवतो रिझल्ट. पण जर काय कोर्टात जर कोणी गेलं असतं तर तुम्हाला तो रिझल्ट ओपन करावा लागला असता. जर सरकारने जर तो ओपन केला नसता तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं असतं. पण त्याला अनेक सगळे हे किचकट प्रॉब्लेम्स होते. आणि ही भूमिका ही माझी नाही आहे, ही भूमिका सकल मराठा समाजाची आहे. आणि सकल मराठा समाजाच्या भावना फार तीव्र होत्या की 42,000 मराठा समाजातले मुलं आहेत. परत तो त्यांच्या डोक्यात हा विषय होता की ते ACBC म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आम्हाला हे मिळणार आहे की नाही आरक्षण. आणि ह्या 2-3 महिन्यात आपल्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल की आपल्याला हे आरक्षणाची स्थगिती उठणार आहे की नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये परीक्षा होऊ नयेत अशी तुमची भूमिका आहे. नाही मी उलटं म्हटलंय जेवढं लांबवता येईल तेवढं बघा, पण एकदा निर्णय घेतला की तुम्ही करा. आमची एवढीच विनंती होती. नाही कारण असं की आता ह्या परीक्षा तर समजा उद्याच्या पुढे गेल्यात, बरोबर. आणखीन काही परीक्षा आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहेत, बरोबर. आणखीन काही नंतर मध्यामध्ये आहेत. त्या परीक्षांचं काय, त्या परीक्षा होणार आहेत, त्या व्हाव्यात अशी तुमची भावना आहे का त्याही अशाच पुढे जायला पाहिजेत असं तुमचं म्हणणं? आता कसं आहे की तुमच्या बरेच नेमका प्रायोरिटीज काय आहेत हे ओळखणं गरजेचं आहे. माझा पहिला प्रश्न हाच आहे, मग तेच तुम्ही येतोय परत. मग तुम्ही ह्या 420 मुलांची अपॉइंटमेंटची झाल्यानंतर त्यांना रुजू का केलं नाही आहे ह्याचं उत्तर पूर्ण मुख्यमंत्र्यांच्यापासून सगळ्यांना कोणाला देता आलं नाही. तुम्ही घाई गडबड का करायला लागलाय. बरं महावितरण पण राजे माझा असा मुद्दा आहे की माझा असा मुद्दा आहे की त्या मुलांना त्याच्यासाठी तुम्ही का नाही पुढाकार घ्यात की त्यांना या महिन्यात या आठवड्यामध्ये त्यांचं अपॉइंटमेंट द्या म्हणून. ह्याच्यासाठी का नाही तुम्ही आग्रह घेतला ना. या पुढच्या 15 दिवसाच्या आत त्या प्रत्येकाला मी ते जे सचिव होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही युद्ध पातळीवर तुम्ही हे मुवमेंट करा आणि करा अपॉइंटमेंट 420 जणांची. आता महावितरणमध्ये सुद्धा परीक्षा अनेक लोकांच्या झाल्या आहेत, अपॉइंटमेंट झालेले आहेत, हजारो मुलं आहेत. त्यात तोही प्रश्न विचारला त्यांना का तुम्ही रुजू केलं नाही आहे. म्हणजे तुम्ही नुसतं ह्या 200 सीट सोडून द्या. आज महावितरणमध्ये 1000 माझ्याकडे 200 हे आहेत अर्ज आहेत मुलांचे. आमच्यावर अन्याय व्हायला लागले, काहीतरी राज्य तुम्ही न्याय आम्हाला मिळवून द्या. आज 1000 लोकांचे महावितरणमध्ये अजितदादांना त्यांच्या पुढे विषय विचारला मी. 1000 जणांच्या नोकऱ्या तुम्ही अपॉइंटमेंट दिल्यात पण त्यांना रुजू काय केलं. दे हॅड नो आन्सर, त्यांच्यावर उत्तरच नव्हतं. म्हणजे तुम्ही नवीन भरत्या करायला लागलेलं आहे पण जुन्या का करत नाही तुम्ही.
नाही, आणखीन एक मुद्दा तुम्ही काल बोलला होतात की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा तुम्ही या असं वडेट्टीवार तुम्हाला म्हणाले म्हणून. नेमकं काय भानगड आहे? कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की ओबीसीचं जे 27% आहे त्याच्याशिवाय 12% घेऊन एक वेगळा प्रवर्ग करून त्याच्यामध्ये मराठा समाजानं यावं असं त्यांचं सांगणं होतं. त्याचं अर्धवट त्यातलं घेऊन तुम्ही ते बाहेर सांगता. ऑडिटवर काय बोलतात मला माहीत नाही. आत्ता त्याची रिॲक्शन काही मी ऐकली नाही, पण त्यांची वाक्य मी तुम्हाला सांगतो. आम्ही दोघं एकत्र बसलो होतो. त्या सारथीमुळे माझे फार जिवलग मित्र झालेले आहेत सध्या आणि दोस्ती चांगली दृढ झालेली आहे. तर तिनेच विषय काढला आणि विषय त्यांनीच काढला आणि प्रामाणिकपणाने बोलले. म्हणजे मी असं म्हणणार नाही तिथं त्यांचा कुठला स्वार्थ होता आणि मोठं मन होतं. ते मोठं मन दाखवलं तिने. ते म्हटले राजे की आमचा मराठा समाजाला विरोध नाही. हां, तुम्ही ह्या ACBC जे तुम्ही हे करायला लागलं आहे त्यापेक्षा अ ब क ड जे असे प्रवर्ग तयार झालेत तसं अनेक आपण एक प्रवर्ग तयार करू शकतो आणि OBCला धक्का न लावता ॲडेड जे काय असेल तुमच्या मराठा समाजाचे ते आपण त्यात ॲड करू. तर मी त्यांना काय म्हटलं की तुमची भावना प्रामाणिक आहे पण तसं करायला नको. आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे ACBCकडे पाहिलं आहे कारण का मागासवर्गीय आयोगाने तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध केलेलं आहे. म्हणून तो अँगल सोडून आणि OBCमध्ये जायचं म्हटलं तर परत OBC आणि मराठा समाजामध्ये जाती विषमता तयार होईल. त्यापेक्षा कन्फ्युजन निर्माण होईल. त्यापेक्षा जे ठरलं आहे त्याप्रमाणे जाऊ. नाही, आता तर असं आहे की ओबीसीमध्ये असं म्हणजे ओबीसी आयोग जो आहे तर त्यांच्या कन्सेंट शिवाय तर असं कुठलंही राज्य कुठल्याही जातीला त्याच्यामध्ये घालूही शकत नाही. आता हे टेक्निकल काय गोष्टी आहेत मला माहीत नाही. जे काय झाल्या हां ते मी मग तुमची भावना काय होती त्याच्याबद्दल? नाही मला आवडलं की एक OBC नेता सुद्धा मराठा समाजाच्या बद्दल विचार करतो आणि ही शाहू महाराजांची भूमिका आहे. शाहू महाराजांची भूमिका हीच आहे की बहुजन समाज एकत्र राहायला पाहिजे. हीच माझी भूमिका आहे की आपण सगळे एकत्र सुखाने राहूया, एकत्र एकदम छान पद्धतीने आपण राहू. पण त्यांची भावना मला वैयक्तिक विचारलं तर ती प्रामाणिक होती. त्याच्यामध्ये कुठलाही दुटप्पी अँगल नव्हता. तुम्हाला असं वाटतं की समजा त्या आयोगानं परवानगी दिली तर हा एक पर्याय किंवा हाच एक पर्याय आहे? नाही राजीव, मी म्हणतो की आपण त्यात जायला नको. हां, आपल्याला ACBCनी च्या माध्यमातून 12-13% आरक्षण मिळालेलं आहे. हायकोर्टाने त्याला ओके केलेलं आहे. विशेष सर्वोच्च न्यायालयात त्याच्याकडे पूर्ण आपलं लक्ष केंद्रित करू. OBCला धक्का न लावता आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. हां, जेणेकरून जी बहुजन समाजाची कल्पना आहे की सगळे एका छताखाली यावेत. जे शिवाजी महाराजांचे 18 पगड जात 12 बलुतेदाराची स्वराज्य होतं, आपण त्या अँगलनेच जाऊ. म्हणून ते डिस्टर्ब आता करायला नको असं मला वाटतं ॲज ऑफ नाव. पण म्हणजे त्यांचा हेतू तुम्हाला म्हणजे शांत करणं हा होता. आता ते मला माहीत नाही, पण दोस्ती तर आमची पक्की झालेली आहे. हां, त्यामुळे त्यांना वाटलं की आपण आणि चांगली दोस्ती करू राजांची. आणि माझा स्वभाव लहानपणापासून असा आहे की मी शक्यतो कोणाच्या वाकडे जात नाही. माझं समाजासाठी काम आहे. जर हात कोण पुढं देत असेल तर आपण मिठी मारू त्यांना. मग त्यांनी हात पुढे केला आणि तुम्ही मिठी मारली असं झालं असं थोडक्यात. समजा. हो, थोडक्यात असं झालं. आय वेलकम व्हॉट ही सेड. मी त्यांचं स्वागत करतो जे काय बोलले ते. महाराष्ट्रामध्ये शांत संयमी सगळ्यांना घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो. अनेक वेळेला त्याचा अनुभवसुद्धा आला. परंतु काल जेव्हा तुम्ही तुळजापूरमध्ये भाषण केलं तेव्हा तुमच्या या स्वभावाच्या विपरीत स्वभाव तुमचा दिसला आणि तुम्ही थेट हातामध्ये तलवार घेऊ असं एक वक्तव्य केलं. तर असं वक्तव्य करण्याची वेळ का आली तुमच्यावर? नाही, मी मुळात संयमीच आहे आणि संयमी राहणारच आहे. पण अग्रेशन करायचंच नाही हां असं सुद्धा नाही आहे. म्हणजे छत्रपतींनी नेहमीच छत्रपती घरात जन्म झाला म्हणून त्यांनी नुसतं संयमीच राहायला असं पाहिजे नाही. केव्हा अग्रेशन करायला पाहिजे ते माहीत पाहिजे, केव्हा करायला पाहिजे. काल काय झालं की हा तिसरा पर्व असं त्यांनी म्हटलं होतं, ठोक मोर्चा. आणि वातावरण फार सेन्सिटिव्ह होतं तिथं, संवेदनशील होतं तिथं. आणि तिथं काय होऊ नये म्हणून मी तिथं गेलो. आणि तिथं काय सोशल डिस्टन्सिंग प्रकार नव्हता, काय नव्हता. मी खरं घाबरलो होतो काल. आणि तिथं गेल्यानंतर भाषणं सुरू झाले. तर समन्वयक जे होते हे सगळे मराठवाड्यातले असल्यामुळे ते सगळे स्पिरिटेड आहेत. आणि त्यांचे भाषणं एवढे स्ट्रॉंग होते की जे 5-6 भाषणं झाली त्यांचंही काही चूक नाही. तेव्हा आक्रोश आहे त्यांच्यात एक मनात भीती आहे की आमचं आरक्षण जाणार, आम्ही 80% गरीब आहोत, आमच्याकडे लक्ष कोण देणार, हे त्यांच्या भावना होत्या. म्हणून त्यांनी
परखडपणाने असे भाषणं त्यांनी सुरू केले की त्यात सगळ्यांनी ऑलमोस्ट सगळ्या त्या 5 बोलले त्यातले 3 चौकांनी सांगितलं की राजे तुम्ही इथं आलाय म्हणून आम्ही सेम आहे, नाहीतर आम्ही ठरवलं होतं आज तलवारच आम्ही काढायची. नाही, तलवार आम्ही नाही, तलवार काढली आम्ही मिळाले तर तलवार काढलेली आहे, ही त्यांची भाषा होती. म्हणजे तलवार ह्याचं ही भाष्यशैली आहे, पण त्यांची ती भाष्यशैली नाही आहे. ती काय, आम्ही आता राडा करायची आमची इच्छा आहे का, जर सरकार आमचं ऐकत नसेल. आता त्यांना न्यायप्रविष्ट हे विषय असले काही कळत नाहीत. त्यांना एकच माहिती आहे, आम्हाला आरक्षण मिळालं का मिळत नाही, आम्ही सो गरीब आहोत, आमच्यावर का अन्याय, हे सगळी त्यांची भूमिका होती. आणि असे बोलल्यामुळं मी घाबरून गेलो. जे माझ्याही भाषणाचा टर्न आला, मी काय म्हटलं, तुम्ही काय तलवार काढू नका, जी तुमची तलवार बाहेर काढली ना म्यानातून ती परत आत घाला, वेळ प्रसंगी मी काढेन. आता हा विषयच असा होता की ती वेळ मारून न्यायला पाहिजे होती. आता समाजाला प्रोटेक्ट करणं, एक दिशा देणं हे माझं काम आहे. आणि म्हणून मी जर अंगावर घेतलं, हो मी आता तलवार काढणं म्हणजे काय की ही खरी तलवार काढायची विषय नाही, हे भाषेची एक शैली, एक प्रेशर टाकण्याचा एक पॅटर्न आहे. पण त्यांचं तसं नव्हतं ना, ती वेळ मारून येण्यासाठी हा माझा कालचा कमेंट होता. ते आपण ते तलवारीबद्दल केलं, तो भाषा शैलीचा भाग होता, मलाही लक्षात आलं. त्यामुळे तो काही मी त्याच्यावरती मुद्दामून कोटी करत नाही. पण तरी सुद्धा एक विधान, एक आक्रमक शैली म्हणून असं मांडायची ताकद आज मराठा समाजातल्या नेत्यामध्ये जेवढी स्वाभाविक असू शकते, ते पाहता मराठा समाजाला याचं माहिती आहे की आपण राज्यकर्ते शासनवर्ग राहिलेलो आहोत. माझा तुम्हाला प्रश्न आहे, अख्खा गायकवाड बापट सराफ आयोग एका बाजूला आणि संभाजीराजे छत्रपती जेव्हा म्हणतात तर आम्हाला तलवार काढावी लागेल सो दॅट वी कॅन डिक्टेट द गव्हर्नमेंट, आणि जे झालं सुद्धा MPSC पुढे ढकलण्यात आली. माझा प्रश्न आहे, तेच तर माझं म्हणणं आहे की, आणि लोकांचंही म्हणणं आहे की सामाजिक दृष्ट्या मराठा समाज कधीच मागास नव्हता. तो गरीब आहे का तर नक्की आहे, पण तो सामाजिक मागास नाही, कारण तो राज्यकर्ता शासनकर्ता वर्ग होता. नाही, आता सामाजिक मागास तो सिद्ध झालेला आहे. 93% हा गरीब जो मराठा समाज आहे, गायकवाड अहवालातनं जे बाहेर निघालेलं आहे, तो सामाजिक मागास आहे. त्याच्यावर काही चर्चा करण्यात काही गरज नाही. हां, तुम्ही जी तलवारीची जी भाषा म्हटला, ही भाषा का मी शब्द वापरला ह्याचं सुद्धा माझं पूर्ण भाषण तुम्ही ऐकायला पाहिजे. आणि ते मंत्री महोदयांनी सुद्धा त्याला वेगळा अँगल का घेतला, कारण की त्यांनी माझं भाषणच पूर्ण ऐकलं नाही. जर तिथली भावना जर तुम्ही पाहिली असती, तिसरा पर्व जो होता, उलटं सुलटं काय झालं असतं, त्याला जबाबदार कोण होतं? आज मी एवढा लांब जाऊन तिथं, म्हणजे मुंबईत मी 4 दिवसात 3दा इथं आलो आहे, आणि सकाळी जाऊन संध्याकाळी परत कामं करून परत मुंबईला आलो आहे. हे सगळं होत असताना मी तुळजापूरला गेलो, काही सोशल डिस्टन्सिंग नाही तिथं, खाली जमिनीवर मी बसलो होतो, मास्क कोण वापरत नव्हतं. अशा भयानक परिस्थितीत मी तिथं गेलो आणि मला त्या समाजाला कंट्रोल करायचं होतं. आज मला सांगा, तिसरा पर्वामध्ये काहीतरी वाईट घडलं असतं तर पूर्ण महाराष्ट्र पेटला असता. हे परवडलं असतं का? त्याच्यापेक्षा जबाबदारी मी घेऊन टाकतो ना. आता हे जर चुकीचं असलं तर काय, नुसतं तुम्ही एक शब्द पकडू नका, त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही बघाल. आणखी एक मुद्दा काल जो आला MPSCच्या बद्दल, खास करून MPSC परीक्षा रद्द झाली, तो मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात स्थगित मिळाल्यामुळं. पण काल प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं की धनगर आरक्षणाचा सुद्धा मुद्दा प्रलंबित आहे, धनगर आरक्षण सुद्धा मिळालं नाही. उद्या जोपर्यंत धनगर आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा कुठली परीक्षा घेऊ नका किंवा MPSCची परीक्षा घेऊ नका, अशी जर का मागणी करेल किंवा अजून कुठला तरी समाज समोर येईल आणि तो म्हणेल की जोपर्यंत आमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षा घेऊ नका, असं करत गेलं तर काय होईल पुढे? म्हणजे त्यांचा हा मुद्दा, तुमचाही मुद्दा बरोबर आहे, असं सारखं होऊ नये. आणि मग मुलं अभ्यास करणार आणि तयारी करायची आणि आपण परीक्षेलाच थांबायची, असं हा पॅटर्न पडू नये, हेही मी मताचं आहे. पण हा यावेळी विषय फार नाजूक होता आणि म्हणून आमची मागणी होती की, विनंती होती की थोडंसं तुम्ही पोस्टपोन करा, थोडं प्रोलॉंग करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या पुढं काय घ्यायचं आहे. पण ह्याच्या अगोदर जो मी राजीवशी बोलत होतो की जे मागच्या बॅकलॉग ज्या जागा आहेत त्या का भरत नाही तुम्ही? का भरत नाही तुम्ही? तो तर मुद्दा आहे बॅकलॉगचा. पण अजून आणि उगाचच तुम्ही लोकांना काय बोलवता, परीक्षेला तयार करता आणि परत अनेक प्रॉब्लेम्स येणार. नाही, तो MPSCचा मुद्दा झाला. आता लगेच गृहमंत्र्यांनी घोषणा केली की 12,500 पोलिसांची भरती करणार आहे, आरोग्य विभागात भरती आहे, महावितरणमध्ये भरती येऊ घातलेली आहे. तर या सगळ्या भरत्या ज्या निकाल येईपर्यंत स्थगित करायला हव्यात का त्याची प्रोसेस सुरू करायला हवी? तुमचं मत काय? त्यातला एक मार्ग काढला मी मुख्यमंत्र्यांशी, मी स्वतः विषय काढला आणि मुख्यमंत्री एवढे खुश झाले काल. हां, मी काय म्हटलं त्यांना, 12,500 तुम्ही पोलिसांच्या भरत्या काढल्या, टायमिंगसुद्धा परत चुकली. आता इथं मराठा समाजाचं जो नुकसान व्हायला लागलेलं आहे, हां, आणि तुम्ही 12,500 पोलिसांच्या भरत्या. मी त्यांना एक सोल्युशन सांगितलं किंवा त्यांच्याशी माझं बोलणं सुद्धा एकदा झालं होतं. अत्यावश्यक किती आहेत पोलीस भरत्या? आज आपल्याला पोलिसांची गरज आहे ना.
आज पोलिसांच्यावर प्रेशर पडलं या कोरोनाच्यामुळं. डॉक्टर्स पाहिलेत आपल्याला, आरोग्य खात्यात डॉक्टर्स पाहिलेत, त्यांच्यावर प्रेशर पडलेलं आहे. तर अशा वेळी आपण असं दामटून म्हणायचं एक सुद्धा झाली तर बघा म्हणून, हे सगळं चुकीचं आहे. तर मी त्यांना काय म्हणतो, अत्यावश्यक किती आहेत? 500 आहेत, 1000 आहेत, 1500 आहेत. डॉक्टर्स किती पाहिले तुम्हाला? 200 घे, तेवढे भरून घ्या. तो पण मी सुद्धा असेल किंवा धनगर समाजाचे लोक नेते असतील, ते सगळे या समाजाला समजून सांगतील की अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्रासाठी जे लागणार आहेत तेवढे तर आपण भरू. 12,500 भरायची काही गरज नाही. आता त्यात अनिल देशमुखांनी स्टेटमेंट केलं 12,500 आपण भरून घेऊ आणि 1600 आपण 12% बाजूला ठेवू. तसंही ते कोर्टात स्टँड होऊ शकत नाही. म्हणून असे स्टेटमेंटसुद्धा जे झाले हे सगळे चुकीचे स्टेटमेंट असे व्हायला नाही. जे शक्य आहे ते करायला पाहिजे. आणि हा मुद्दा त्यांना पटल्यामुळं मी सुद्धा समाजातल्या संघटनेच्या सगळ्या लोकांना सांगणार आहे, तुम्ही बोलायला पाहिजे आणि समजून सांगायला पाहिजे समाजातल्या लोकांना की जे महाराष्ट्राला गरज आहे, हां, जे शेवटी पोलीस कोणासाठी ते आपल्या संरक्षणासाठी, डॉक्टर्स कोणासाठी आहेत, आपल्याला मदत करण्यासाठी आहेत, अशा वेळी ते करणं गरजेचं आहे. पण राजे, मला हे विचारायचं आहे की ठीक आहे, उद्याची परीक्षा आता रद्द झालेली आहे आणि तुम्ही सांगितलं की आता पुढच्या वेळी जी काय परीक्षेची तारीख असेल ती काय तुम्ही बदलू नका, किंवा मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की आता याच्यापुढे जी तारीख जाहीर होईल ती बदलली जाणार नाही. बरं, कोरोनाचं संकट काही संपताना दिसत नाही आहे. कारण देताना आपल्याला मुख्यमंत्र्यांनी हेच कारण दिलं की कोरोनाचं संकट आहे. तुम्ही पण आत्ता एका विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं की त्याला कोरोना झाला होता. पुढे 3 महिन्यांनी सगळी परिस्थिती म्हणजे कोर्टातली केस, कोरोनाची परिस्थिती ही सगळी अशीच राहिली तर? लेट अस होप फॉर द बेस्ट. कारण असं आहे की सगळं इकडे सगळं लसीवर अवलंबून आहे, तिकडे मी सगळं असं म्हणतो, कोर्टाच्या मी असं- निर्णयावर आहे. नाही, मी एवढंच सांगतो, लेट अस होप फॉर द बेस्ट. एक शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यातला वंशज म्हणून मी असं म्हणणं, आता सकल मराठा समाजाची भूमिका काय आहे मला माहीत नाही, पण माझी वैयक्तिक आहे की तुम्ही सारखं रेटत नेणं की हे व्हायचंच नाही, ते करायचंच नाही, हेही चुकीचं आहे. म्हणून लेट अस होप फॉर द बेस्ट. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि जे प्रश्न तुमचे आहेत त्या प्रश्नाचे सगळी उत्तरं मी 2-3 महिन्यानंतर देऊ शकेन. नाही, त्याच्यामागे अजून एक हे होतं की बरोबर म्हणजे आता उद्याच्या रविवारी ही MPSCची परीक्षा होणार होती, बरोबर मागच्या रविवारी UPSCची परीक्षा झाली. बरं, UPSC आपल्याला हे माहिती आहे की साधारणपणे MPSCचा अभ्यास करणारे मुलं UPSCची अभ्यास झालेला असो नसो अटेम्प्ट करतात परीक्षा. ती परीक्षा बिनदिक्कतपणे पार पडली आणि मात्र आपण या परीक्षेसाठी हे सगळ्या नियम ते लावले. मान्य आहे, पण जरा विषय तर यावेळी फार संवेदनशील तयार झाला होता. मी समाजाची भूमिका घेतली, माझी काही वैयक्तिक भूमिका नाही आहे. आणि वेळ प्रसंगी मी समाजाला सुद्धा समजवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण ह्या मुलांकडचं बघायला पाहिजे नाही, मराठा समाजात 80% हा गरीब मराठा आहे. हां, ह्यांच्याकडे कोण लक्ष देणार? त्यांची काय चूक आहे सांगा ना. आज एक काय म्हणा, पण नुकसानपेक्षा ते आपण नुकसान कसं भरून काढायचं ते आपण बघू. पण आज रिलॅक्स तर झाले ते मुलं जराशे. ह्या मोठा भाऊ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आजपर्यंत. त्यांनी सॅक्रिफायसेस केले आहेत, स्वतःचं अनेक गोष्टी त्याग केलेला आहे. आज त्यांच्याकडे लक्षच कोण द्यायला तयार नाही. राजे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की परवा दिवशी भाषण करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सरकारनं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडलं, महाविकास आघाडी सरकारनं. तुमचीही तीच भावना आहे का? नाही, म्हणून मी काय म्हटलं बघाशी, हे दोघे एकत्र येऊन देत. हे माझं माजी तुझं, हे मुख्यमंत्री माझं, आणि आत्ताचे मुख्यमंत्री. हो, दोन्ही माझी आणि आजी दोघं एकत्र येऊन देत. कशाला माझं तुझं करत बसायचं आहे? राजकारणाच्या पलीकडे तुम्ही समाजाचं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि माझी विनंती आहे, अशा माझा कट्ट्याच्या शोमधनं माझी दोघांना रिक्वेस्ट आहे की समाज हा कडं प्राधान्य करून बघा. या दोघं त्यावेळी शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, ह्या सगळ्यांनी मिळून हा कायदा तयार केलेला आहे. हे माझं तुझं करण्यापेक्षा जबाबदाऱ्या घ्या. ही जर प्रथमदर्शनी स्टेटची जबाबदारी असेल हां, तर स्टेटनी काम करायला पाहिजे. स्टेटकडे हे नसेल तर तुम्ही सांगा हे सेंट्रलचं आहे, तिथं आमच्यासारखे लोक आहेत, आपण तिथं लढा देऊ. पण काहीतरी येऊन बसा एकत्र. तुम्हाला ज्यावेळी राजकारण करायचं त्यावेळी करा ना. ज्या दिवशी निकाल लागला आरक्षणाचा, सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली, त्या दिवशी भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया, प्रचंड उद्विग्न प्रतिक्रिया होत्या त्यांच्या. त्यातले चंद्रकांत दादा म्हणाले की पाठीत खंजीर खूप असला सरकारनं, किंवा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या. 58 मोर्चे निघाले, त्यावेळेला राजकीय वर्तुळातून सगळ्या एकमुखानं बोलत होते. आत्ता भाजप मराठा आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करते असा आरोप होतोय. तर तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं आता राजकारण चालू झालं याच्यामध्ये? नाही, मी काय करतोय, माझा पूर्वीपासून मी एक स्टान्स ठेवलेला आहे आणि तेही राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं
कोणाच्याबद्दल कोण काय बोलते त्याच्याबद्दल मी प्रतिक्रियाच देत नाही. मग पवारसाहेबसुद्धा काय बोलले त्यालासुद्धा मी प्रतिक्रिया काही दिली नाही. मग चंद्रकांतांच्याबद्दल मी कशाला बोलू. तुम्ही संभाजीला जे काय करायला पाहिजे, संभाजी छत्रपतींनी काय करायला पाहिजे, संभाजी छत्रपती कुठं चुकलाय का, किंवा चुकलं असं कसं दुरुस्त करता येईल तुम्हाला, अशाबद्दल बोललं तर उलटं मला आनंद आहे. मी मराठा समाजाच्या आडून राजकारण चालू झालं का हा प्रश्न विचार. नाही, उलटं मी असं म्हणणं आहे, राजकारण होऊ नये. या ना तुम्ही एक दोघं एकत्र. जर ते दोघांना काही इगो क्लॅशेस असतील तर जबाबदारी माझ्याकडे देऊन पण द्या. असं आहे की तुम्ही त्याच्यासाठी पुढाकार घेऊ शकता ना. घेऊ त्यांनी या शकतो. त्यांनी यापेक्षा तुम्ही जर आज- तुम्ही या म्हणून आज- तुम्ही त्यांना आज- आमंत्रण आज- दिलं. आज माझा कट्ट्यात मी सांगतो, उद्या सकाळी मी दोघांना फोन करतो आणि दोघांना एक जागा आपण ठरवू कुठली तरी, सह्याद्री. तर सह्याद्रीलाच करू. सह्याद्रीलाच इन्व्हाइट करू की तुम्ही या दोघं, आणि दोघांनी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स द्या. करू आता. उलट त्या निमित्ताने तुम्ही चांगला मला सल्ला दिला. मीच घेतो पुढाकार. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की आता हा मोस्टली चेंडू जो आहे तो कोर्टात आहे, सगळी लढाई कोर्टात आहे, पण तिथे इंटरव्हेन्शन झालं पाहिजे ते पंतप्रधानांचं. शरद पवार असं म्हणाले की दोन्ही राजे जे आहेत ते आता, म्हणजे तुम्ही जरी राष्ट्रपती नियुक्त असाल तरी सुद्धा भाजपच्या कार्यकाळात नियुक्त झालेले आहात, आणि छत्रपती उदयनराजे सुद्धा भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत राज्यसभेचे. तर तुम्ही दोघांनीच आता भाजपच्या मदतीनं, पंतप्रधानांच्या मदतीनं आरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत मोदींकडे जाऊन. तर तुम्ही मोदींची भेट घेणार आहात का यासाठी. पवार साहेबांच्या वक्तव्यावर मला भाष्य काही करायचं नाही आहे, पण वैयक्तिक तुम्ही मला विचारलं तर मला या निमित्ताने सांगायचं आहे की पहिल्यांदा जर मराठा समाजाचा विषय जर कोणी मांडला असेल देशाच्या संसदमध्ये, पार्लमेंटमध्ये, तर ते मी होतो. म्हणजे आपल्याला 1967 पर्यंत आपल्याला आरक्षण होतं इंटरमिडिएट कम्युनिटी म्हणून, कम्युनिटी क्लास, इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास म्हणून आपल्याला आरक्षण होतं. SC ST आणि इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास म्हणून होतं 67 पर्यंत. ते मी तिथं विषय मांडला. शिवाजी महाराजांची भूमिका, शाहू महाराजांची भूमिका, हे केंद्रीय जे मागासवर्गीय आयोगाचं जे बिल होतं त्यावेळी मी बोललो होतो. मी पहिला खासदार आहे की ज्याने आंदोलन केलं पार्लमेंटच्या समोर 2 प्लाकार्ड्स घेऊन. आता आनंद काय की अनेक खासदार माझ्या माध्यमातून लोकसभेत आणि राज्यसभेत बोलायला लागलेले आहेत मराठा समाजाच्या बाबतीत. ही कौतुकाची बाब आहे. मी परवा काय केलं की सगळ्या खासदारांना मी आव्हान केलं की चला आपण पंतप्रधानांना भेटू. वैयक्तिक पंतप्रधानांना मला भेटायचं की एक दिवसात भेट मला मिळते. पण हा विषय समाजाचा आहे. नाही, पण मध्यंतरी तर बातम्या आल्या होत्या की तुम्ही भेट मागताय आणि तुम्हाला काय भानगड तेच सांगतो. तर मी काय केलं, एकटं मी भेटू शकतोय, पण एकटं भेटण्यापेक्षा सगळ्या खासदारांना एकत्र करू. मग मी सगळ्या खासदारांना आव्हान केलं. शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी पत्र दिले मला. पवार साहेबांनी मला, मी ज्यावेळी त्यांच्या घरी भेटलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे सर्व खासदार येतील. भाजपच्या बहुतांश खासदारांनी हे दिलं, पत्र दिलं. काँग्रेसचे एक होते, त्यांनी सुद्धा सांगितलं राजा आम्ही केव्हाही सांगा, राजीव सातव यांनी सांगितलं आम्ही सुद्धा येतो. प्राईम मिनिस्टरांच्याकडे मी अपॉइंटमेंट मागितली. करोनाच्या महामारीमुळे त्या सगळ्यांना त्यांनी अजून अपॉइंटमेंट दिली नाही. पण माझा आजही आग्रह आहे की तिने आम्हाला अपॉइंटमेंट द्यायला पाहिजे. आमच्या व्यथा, आमचं दुखणं हे खासदारांच्याकडनं तिने ऐकून घ्यायला पाहिजे. लांब लांब बसवा म्हणू सगळ्या खासदारांना. बसवायला पाहिजे. पण मी एकटं जाणार नाही. रिप्रेझेंटेशन जाऊ शकते, पण भेट तर द्यायला पाहिजे त्यांनी. म्हणजे तुम्ही भेट घ्यायला तर तुम्ही उत्सुक आहात हे सांगितलं, पण दुसरा प्रश्न जो आहे, तुम्हाला असं वाटतंय का की जर तरचा प्रश्न जरी असेल, हायपोथेटिकल क्वेश्चन आहे की जर आता राज्यात भाजपची सत्ता असती तर सुप्रीम कोर्टात हे आरक्षण रखडलं नसतं असं तुम्हाला वाटतंय का, अशी तुमची भावना आहे का. हा प्रश्न तुम्ही केला, मला सुद्धा हा प्रश्न कधी वाटतो की असं झालं असतं का. पण शेवटी सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्यावर मी काय भाष्य करणार. त्यांचा निकाल हा निकाल असतो आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. मध्ये जूनमध्ये एक ट्विटरवरती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केलं होतं फडणवीसांनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे इतका लोककल्याणकारी धर्मनिरपेक्ष राजा म्हणून ज्यांची राजर्षी शाहूंची ओळख आहे त्यांना थोर समाजसुधारक लिहून ते केलं होतं. त्यावेळेला तुमची भावना काय होती. त्याच्यावरती बरीच टीका झाल्यानंतर ते ट्विट त्यांनी डिलीट केलं नंतर. पण अभिजित, म्हणजे एवढं मी माझी सगळ्यातलं स्ट्रॉंगेस्ट ट्विट त्यावेळी केलं होतं. हे दुर्दैवाने तुम्हाला का माहीत नाही, मला माहीत नाही की ज्यावेळी शाहू महाराजांना त्यांच्या ट्विटर अकाउंटमधून कार्यकर्ता असं संबोधलं गेलं, मी फार डिस्टर्ब झालो. आणि त्यावेळी मी डायरेक्ट ट्विट करून आणि त्यांना फोनसुद्धा केला
आणि त्यांना सांगितलं की तुम्ही समाजाची किंबहुना शाहू महाराजांच्या तुमच्या ट्विटद्वारे जे काय झालं तर त्याची माफी मागायला पाहिजे. माफी मागायला पाहिजे मी म्हटलं. हे फार मोठी गोष्ट आहे. हां, ज्या देवेंद्रजींनी माझी सुद्धा शिफारस न कळत केली होती पंतप्रधान मी राष्ट्रपती खासदार व्हावं, आणि त्यांनी ट्विटद्वारे मला ती दिलगिरी व्यक्त केली. म्हणजे मला म्हणजे करवीर करायला समाजाला. राजे, एक प्रश्न असा होता की या सगळ्या चर्चा सुरू असताना उदयनराजे यांनी असं विधान केलं की जर का मराठ्यांना आरक्षण नसेल तर मग सगळंच आरक्षण रद्द करा. आणि ही भूमिका काही पहिल्यांदा नाही, ही अनेकांनी मांडलेली आहे. मराठा समाजातल्या संघटनांनी, नेत्यांनी आणि संघटनांनी पण मांडलेली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता उदयनराजेंची भूमिका ही त्यांची भूमिका आहे. एक सैद्धांतिक पातळीला म्हणून काय की जर का आम्हाला नसतो तर मग सगळंच आरक्षण एकदाच बंद करा. उदयनराजेंची भूमिका ही त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलू शकणार नाही. ते स्वतः सांगतील ते प्रॅक्टिकल आहे की नाही. मला जर तुम्ही विचारलं तर आरक्षण का घटित केलं होतं, त्याची मूळ कल्पना काय होती, शाहू महाराजांची काय होती, की वंचित समाजाला त्यातनं आपल्याला बाहेर काढायला पाहिजे, त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आजही तुम्ही पाहिलं तर SC असतील, ST असतील, OBC असतील, फार परिस्थिती 100 वर्षांनंतर सुद्धा फार काय सुधारली आहे अशी नाही आहे. आणि अशा वेळी आरक्षण काढून घेणं त्यांच्याकडून हे शाहू महाराजांच्या आरक्षणाला हा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, छेद देणार आहे. छेद देणार आहे. म्हणून मी ह्या मताचं हे आहे की आरक्षण हे राहायलाच पाहिजे. SC ST OBC हे आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि दुर्दैव हे आहे की 100 वर्षाच्या नंतर सुद्धा आपण त्या लेवलला अजून म्हणजे ते वंचितपणा हा काही गेलेला नाही. हा वंचितपणा जायला पाहिजे, मी या मताचं. राजे, पण परवा दिवशी एक वक्तव्य याच अंगाने आलं की जे वक्तव्य उदयनराजेंनी केलं होतं त्याच्याबद्दल ज्याला प्रकाश आंबेडकरांना विचारलं त्यावेळेला त्यांनी खूप तिखट वक्तव्य केलं. म्हणजे जाहीरपणे अशा पद्धतीनं खरं तर कधीही कुठल्याही म्हणजे राजघराण्याबद्दल असं वक्तव्य केलं गेलेलं नव्हतं. तुमच्याबद्दलही त्यांनी टिप्पणी केली, तर तुमची काय भावना होती या सगळ्याबद्दल? नाही, माझ्याबद्दल काय टिप्पणी केली ठीक आहे, ते काय हे नाही, पण ती काय अशी फार हे केली नाही. जनरल ते बोलून गेले माझ्याबद्दल. पण बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. रादर शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली होती शिक्षणासाठी ज्यावेळी ते लंडनला गेले होते त्यावेळी. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एक शिवाजी महाराजांचे सातारकर घराण्याचे जे वंशज आहेत उदयनराजे, त्यांच्याबद्दल हे जे स्टेटमेंट किंवा ते वाक्य तो शब्द त्याने उच्चारला ते शोभनीय नाही. स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे विद्वान आहेत, हुशार आहेत, आणि अशी गोष्ट असं वाक्य वापरल्यामुळे ते निंदनीय आहे. पण ती वाक्य वापरल्यानंतर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आणि काही ठिकाणी समाजातल्या तरुण मुलांनी म्हणजे खूप तीव्र भाषा वापरलेली आहे आणि त्याचा उद्या एखाद्या ठिकाणी अशी घटना बघायला मिळू शकते. तर तुमचं काय आव्हान राहील? माझं आव्हान आहे की सगळ्या नेत्या मंडळींना की आपण जबाबदारीपूर्वक नेतृत्व करत असतो आणि अशा ठिकाणी म्हणजे या ठिकाणी उदयनराजे असेल, मी असेल किंवा आणि मोठी मोठी लोक असतील, अशी विधाने कोणी करू नये. आता हे समोर येते की 102 घटना दुरुस्ती, राज्यांना पूर्ण आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही. आता ही जी एक मेख आहे किंवा हा जो एक राहिलेला दुवा आहे त्याच्यामुळे उद्या हाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो की मराठा आरक्षण सगळं इकडे झालं, हायकोर्टात पारित झालं म्हणून जी काही शाबासकी घेतली जाते तेव्हाच्या राज्य शासनाकडून, त्याच्यातला मुख्य मुद्दा म्हणजे इथे जरी आयोग कॉन्स्टिट्यूट झाला असला तरी हे पुन्हा केंद्राकडे पाठवायला होतं, ती स्टेपच पाळली गेली नाही. याचा दोष कोणाचा? नाही, आता मी त्यातला विद्वान नाही आहे किंवा मला पूर्ण त्याचा अभ्यास असा नाही आहे, पण काहीतरी एकदा ह्या सगळ्यांनी ठरवायला पाहिजे. मी का नेहमी म्हणतो मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री काय एकत्र यावं, काहीतरी सांगा मला. काहीतरी सांगा की हा विषय स्टेटचा आहे की सेंट्रलचा आहे. सेंट्रलचा असला तर काय करायचं मला सांगा, आम्ही सगळेजण एकत्र लढा देऊ ना. शेवटी समाजाच्या पुढं काही नाही आहे, मी स्वतः करून दाखवलेलं आहे. म्हणून माझा रोष अजिबात नाही आहे की हे स्टेट आहे काय सेंट्रल आहे. जर सेंट्रलचा विषय असला तर चला आपण सेंट्रलकडे जाऊ. मधल्या काळामध्ये शरद पवारांनी अशी भूमिका घेतली की या आंदोलनाचं नेतृत्व दोन्ही महाराजांनी, दोन्ही राजांनी करावं. तुम्ही मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना एकत्र आणायला निघाला, तुम्ही आणि सातारची पाती तुम्ही का नाही एकत्र येईल? नाही, मी कुठं नाही म्हणतो, ते म्हणत नाही पण येत पण नाही. मला सांगा, उद्या तुम्ही बोलवा, मी तयार आहे. तुम्ही फोन करून सांगायचं
की उदयनराजे येणार आहेत, दुसऱ्या दिवशी मी इथं आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि मी फार पॉझिटिव्ह आहे. मला जर मग तुमच्यातल्या मला नात्याबद्दल मला सांगा. मला 350 वर्षाचा इतिहास घडवायचा नाही आहे कोल्हापूरचा आणि साताराचा. तो तह झालाय आता आणि तह झाल्यामुळं आता एकत्र. मला सांगा, शाहू महाराजांची जयंती होती कुठं दिल्लीत. मी पुढाकार घेतला आणि पहिल्यांदा शाहू महाराजांची जयंती पार्लमेंटला झाली. 60 खासदार आलेले. स्वतः मी फोन केला उदयनराजेंना या म्हणून. ते उशिरा आले, ते भाग वेगळा, पण त्यांना आणलं मी. मला म्हणून तेच विचारायचं होतं आता की परवाच्या कार्यक्रमाला ते आले नाही, तो त्यांचे काहीतरी अडचणी असतील. पण तुमचा संवाद आहे की नाही त्यांच्याशी? हो, मग 100%. अच्छा. आम्ही मजाच असतात बऱ्याच गोष्टी हो. ओव्हर द फोन. देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये आरक्षणाची घोषणा झाली. त्याच्या आधी आरक्षणासाठी 58 मोर्चे वगैरे निघाले, परंतु त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्या होत्या की सारथी संस्थेची स्थापना केली, मराठा समाजाला फीसमध्ये 50% कन्सेशन असेल किंवा वसतिगृहाची स्थापना, यासाठी सारथी संस्थेची स्थापना केली. आत्ताच्या सरकारमध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्याची अंमलबजावणी होते का? म्हणजे वसतिगृह आता कॉलेज सुरू नाही, ठीक आहे, परंतु फी वगैरे असे सगळे प्रश्न आहेत, ते सोडवले जातात का नाही? नाही, निश्चित होत नाही. मी एकच विषय जर घेतला, आपण सारथीचा घेऊ. सारथीची स्वायत्ता कंप्लीट मोडून काढलेली आहे. हे सरकार आल्यापासून का आधीपासून? नाही, आत्ता. अच्छा. हां, आत्ता ज्यावेळी राज्यपालांचं शासन होतं त्यावेळी गुप्ता म्हणून सचिव होता. त्या गुप्तानी सगळे सारथीची कंप्लीट स्वायत्ता मोडून टाकली. मी तर उलटं म्हणतो, आरक्षण हे समतेचा लढा आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं हे सारथी आहे. नाही, आता सारथीचं जेव्हा हा सगळा प्रॉब्लेम झाला, अजितदादांकडे मला वाटतं आता सारथीची गेले- धुरा दिली. आता ते कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलंय. मी त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षेने पाहतोय ते काय करणार आहेत. पहिले मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वायत्ता टिकवायला पाहिजे आणि कुठेतरी नुसते 130 कोटी देऊन काय होणार नाही. तुम्ही तिथं 1000-1500 कोटी रुपये द्या. बार्टीसारखं तुम्ही चालवायला पाहिजे. बार्टीलची कशी ऑटोनॉमसपणा आहे या स्वायत्ता आहे, तसं तुम्ही ह्याचं नाही आहे. तुम्ही फडणवीसांचा काळ पण बघितला सारथीच्या बाबतीत आणि उद्धव ठाकरेंचा पण काळ बघताय. दोन्हीचं कंपॅरिझन करताना ते सारथीसाठी किंवा मराठा समाजासाठी केणारं काम चांगलं होतं का हे सरकार नाही, चांगलं तसं काम मला करतंय? बाकी नाही, सगळ्या- कंपॅरिझन नाही, पण बाकी काम म्हणून बाकी सगळ्या गोष्टीत मला काही तुलना करायची नाही. मराठा समाजाच्या बाबतीत म्हणतो, पण मी बाकी- पण सारथीच्या बाबतीत निश्चित अन्याय झालेला आहे. आज ती तारादूत सारखी एक अनेक योजना आहेत त्या सारथीमध्ये. त्या 30 योजनामध्ये एक तारादूत एक योजना आहे. ती नाही की नुसत्या मराठा समाजासाठी अवलंबून आहे. ती तुम्ही ग्रामीण भागात जातात, सगळ्या महापुरुषांचा जो विषय तो ते सांगतात. तारादूत ही योजना 6 महिने बंद करून टाकलेली आहे. त्या मुलांना पगार नाही आहे 6 महिने ज्यांना घेतलंय ते. आता परवा ते मी जरा रस्त्यावर उतरल्यावर ते 8 कोटी बॅकलॉग जो पैसे होते ते पैसे मिळाले आणि मग त्यांचे ते पगार निघून गेले. पण आजही मी सांगतो, खऱ्या अर्थाने मराठा समाजाला जसं बार्टी हे बहुजन समाजातल्या SCच्या लोकांना घडू शकते, चांगले संस्कार असतील, शिक्षण असेल देऊ शकते, तसं हे सारथी आहे. शाहू महाराजांच्या नावाने जी संस्था काढली आहे. आणि माझा कट्ट्याच्या ह्याच्यातनं सरकारला विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचा लढा हा ठीक आहे, समतेचा लढा आहे, पण सारथी उभा करायची नंबर 1 आहे माझ्या दृष्टिकोनातून. राजा, एक फक्त वेगळा प्रश्न विचारते की आत्ता कट्ट्यावर उल्लेख होतोय की सध्या मराठा समाजाचं नेतृत्व करणारा चेहरा तुमचा चेहरा म्हणून पुढे येतो आहे. असं असताना आता आरक्षण मिळावं ही सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे सरकारची इच्छा आहे, सरकारमधल्या पक्षांची आणि सामान्य जनतेची इच्छा आहे. पण आपण बघतोय की त्याला लागणारा वेळ आणि मुळातच नोकऱ्यांची होत जाणारी संख्या जी सारखी कमी होते. म्हणजे मराठा आरक्षण प्रश्नी आम्हाला पण ऑफिसमध्ये फोन येतात. काल एका मुलीचा फोन आला होता की आता तिचं वय 40 होत आलेलं आहे, तरी ती MPSCसाठी करते, लग्न झालं, मुलं बाळं झाले. अशांना काही वेगळा सल्ला, म्हणजे शाहू महाराजांनी कायम दिशादर्शनाचं काम केलं, असा तुम्ही विचार करता का की स्वयंपूर्ण होणं, स्वयंरोजगार या पद्धतीने पण? कारण मग आत्महत्या सारखं पाऊल मुलं म्हणून मी उचलतात. काय म्हटलं, आरक्षण हा समतेचा तो लढा आहे. एक अधिकार पाहिला आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून. पण ते मगाशी जसं म्हटलं, सारथी ही तर जास्त कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. अण्णासाहेब आर्थिक महामंडळ जे आहे तिथं तुम्ही एक्स्ट्रा जास्त पैसे द्या, ज्याच्यातून तुम्ही मुलांना व्यवसायासाठी पैसे देऊ शकता. पंजाबराव देशमुखांच्या वसतिगृहाच्या त्या स्कीम्समध्ये तुम्ही अनेक वसतिगृह निर्माण करू शकता. ह्या अनेक अशा ज्या गोष्टी आहेत, हिथं सरकारने सुद्धा लक्ष केंद्रित केलं तर आरक्षण हे चालत राहील. पण त्याचबरोबर ह्या गोष्टीकडे लक्ष केलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील. आणि मी तेच सरकारला सांगणार, जे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत ते का आपण करत नाही.
राजे, मी तुम्हाला पुन्हा आरक्षणावरती घेऊन येतो. 2007 तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करताय. आरक्षण झालं पाहिजे असं म्हटलं जातं. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये EOWमध्ये त्याला SC-BC कॅटेगरी तयार केली आणि आरक्षण दिलं. पण आता असं म्हणजे आता जे सुप्रीम कोर्टात झालं तर याच्यामध्ये राज्य सरकारचा खरोखर दोष आहे. म्हणजे राज्य सरकारने त्याच्यामध्ये लूपहोल ठेवले, त्याच्यामुळे आपण हरलो की आरक्षण देताच येणार नाही आहे. म्हणजे नक्की काय कारण त्याच्यामागचं? नाही आता राज्य सरकारने ऑलरेडी तो म्हणजे मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागास सिद्ध झालेले, तिथं आपण तो लढा देणं महत्त्वाचं आहे. सुप्रीम मगाशी अगोदर बोलले आपण, तो EWSचा विषय जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आणि म्हणून ते दोन्ही ज्यांनी SC-BC कन्झ्युम केलं तर ते EWSला लागू होत नाही. नाही, पण मग याच्यामध्ये म्हणजे केंद्र सरकार पार्टी होणं आवश्यक आहे का? केंद्र सरकार जर पार्टी झालं तरच आरक्षण मिळेल की केंद्र सरकार पार्टी? मी तर उलट मगाशी तेच म्हटलं की ह्या सगळ्या विद्वान लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि ठरवायला पाहिजे की सेंट्रलची काय पॉलिसी आहे, सेंट्रलकडे घ्यायला पाहिजे. तर आपण मी स्वतः तिथं पुढाकार घेतो. जर स्टेटचं असलं तर स्टेटकडनं आपण दबालो. पण हे टेक्निकलिटीजमध्ये मला अजून माहीत नाही. मी स्वतः त्याचा अभ्यास करायला लागलो आणि मला वाटतं पुढच्या वेळी आपण एकदा भेटलो तर मला बरंच तुम्हाला सांगता सुद्धा येईल की सेंट्रलकडनं नेमकं काय आहे, काय स्टेटकडचा विषय आहे. आणखीन एक तुम्ही विषय घेतला होता तो आपले गड किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनाचा. त्याच्यामध्ये काहीच झालेलं दिसलं नाहीये. म्हणजे आता सुद्धा ती एक तारा राणींच्या समाधीची दुरावस्था जी आहे त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत. आपल्याला साधे म्हणजे इतक्या वर्षामध्ये आपण बोलतोय त्यांच्याबद्दल, एक गड एक किल्ला आपल्याला नीट करता आलेला नाहीये. तुमच्या तो फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ते का घोडं पेंड खाते, का जात नाहीये? आता हा माझा आवडता विषय आहे खरं म्हणजे, माझं पॅशन आहे. हे चुकून मी या राजकारणात तिकडे आलो आहे, पण माझं पॅशन हे किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हायला पाहिलं आणि म्हणून मी तो राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून एक गनिमी आवाज केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मोकळ्या हाताने यायचं नाही. ते म्हणजे मोकळ्या हाताने यायचं नाही म्हणजे काय म्हटलं, तिथे एक DPR तयार आहे, तो DPR तुम्ही मंजूर करा. तो DPR मला मान्य नव्हता, पण DPR तयार होता आणि त्यातनं ते 600 कोटी किल्ला आणि परिसर म्हणजे रस्ते, मूलभूत सुविधा सगळं आलं. पण किल्ल्यासाठी काहीतरी 125 कोटी होते. हे सगळे पैसे तुम्ही मंजूर करा आणि त्या माध्यमातून रायगड प्राधिकरण ती स्थापना झाली. रायगड प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून आज रायगड किल्ल्याचं संवर्धन आणि जतन इतकं शास्त्रोक्त पद्धतीने चालू आहे, जे स्वातंत्र्याच्या नंतर केव्हा घडलं नव्हतं ते आज तिथं चालू आहे. उत्खनन असेल, तिथं मूलभूत सुविधा असतील, फरस बंद असेल, मी स्वतः बारकाईने लक्ष देतो. महिन्यात मी 3दा तिथं जातो. तुमच्या कल्पना काय रायगडामध्ये काय ते जसा होता तसा महाराजांच्या काळातल्या सारखा करायचा पुन्हा? रायगड हे आपण पुनर्बांधणी करू शकत नाही. माझी इच्छा असली तरी आपण करू शकत नाही. कारण का कसं आहे, आता रायगडचा एक दगड 300 किलोचा दगड आहे. तिथं तुम्हाला आज दगड आणायचं म्हटलं तर खालनं आणायला पाहिजे. रोपे बंद होतात, आपण अलाउड नाही आम्हाला आणायला, कारण ते 4 रुपये किलो लावतात. ते शक्य नाही, परवडतच नाही. मग ते गाढवानी तो वर तो दगड आहे, तो दगड किती 50 ते 60 किलोचा दगड असतो. 300 किलोचा दगड आणि 50 किलोचा दगड होऊ शकत नाही. हा एक भाग झाला ह्याचा. पण पुनर्बांधणी का होऊ शकत नाही, जोपर्यंत तुमच्या पुढं प्रूफ नाही आहे तर पुनर्बांधणी करणं हे चुकीचं आहे. कारण का तुम्ही इतिहास गाडू शकताय. तुम्ही संवर्धन करायला पाहिजे, जतन करायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुमच्या थोडे एव्हिडन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही पुनर्बांधणी करू शकता. उत्खनन सुद्धा करताना सुद्धा ते शास्त्रोक्त पद्धतीने करायला पाहिजे. त्या पद्धतीने आमचं सगळं चालू आहे. हां, एक आहे की जसं 88 एकर जमीन आम्ही खाली संपादित केली आहे किल्ल्याच्या खाली. त्या 88 एकर जमीनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला वर करता येत नाहीत त्या खाली कसं करू शकतो त्याकडे माझं नियोजन चालू आहे. तिथे एक नाना दरवाजा आहे. त्या नाना दरवाजाची एव्हिडन्स आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली तो मूळ दरवाजा आहे जो महादरवाजाकडे जातो. त्याची एव्हिडन्स मिळाले आपल्याला आणि एक 500 350 काही 400 दगड सापडलेत आपल्याला सगळे. त्याचे सगळं नंबरिंग झालेलं आहे आणि त्याचं काम पुनर्बांधणीचं काम हे आता या पुढच्या महिन्यात सुरू होते. म्हणजे हा रेकॉर्ड होणार आहे या स्वातंत्र्याच्या नंतर की एक पुनर्बांधणी एका त्या नाण्या दरवाजे ज्याला ऐतिहासिक अंगात शिवाजी महाराज त्याच दरवाज्यातनं जायचे होते. रायगड मॉडेल जो आहे तसा 10 फोर्ट्स जे महाराष्ट्रातले प्रमुख आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे तसे आपल्याला करायचं आपलं प्लॅनिंग सगळं सुरू झालेलं आहे. 15th फायनान्स कमिशनमध्ये ते मंजूरसुद्धा झालेले. ते काहीतरी एक आता मला करोनाच्यामुळे माहीत नाही, पण तिथे 100 कोटी रुपये ऑलरेडी सँक्शन्ड आहेत. ते पैसे लवकर कसे आणता येतील त्याच्याकडे माझं प्लॅनिंग 100 काय 150 कोटी आहेत. हा एक भाग आहे त्यातला.
पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे मला सांगायचं आहे ते मी फोर्ट फेडरेशन स्थापन करतोय. तर फोर्ट फेडरेशन म्हणजे काय की बघा ना, स्वातंत्र्यानंतर किती काय केलं आपण किल्ल्यांसाठी? काहीच केलं नाही. तर आपल्याकडे एक 300-350 किल्ले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे 40 किल्ले आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे एक 40 किल्ले आहेत, मग फॉरेस्टकडे बहुतांश किल्ले आहेत असे. तर अनेक शिवभक्त तयार झाले. ते आपापल्या ठिकाणी आपापल्या, आता रायगडवर त्यांचं नितांत आदर आहे, प्रेम आहे त्या किल्ल्यावर, पण दररोज रायगडला जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी जवळचा किल्ला कुठला तरी घेतला आहे. आता परांडा किल्ला आहे मराठवाड्यात. तर तिथले जवळचे लोक तिथं जाऊन संवर्धन, जतन, साफसफाई, संरक्षण द्यायचा प्रयत्न करतात. तिथं म्हणजे फालतूगिरी कोणाला करून देत नाहीत. तर अशा मुलांना आपण का त्यांना ताकद देऊ शकत नाही? म्हणून डायरेक्टर जनरल पुरातत्व खात्याचे ज्या विद्यावती मॅडम आहेत, माझी त्यांची चर्चा झाली की आम्ही तुमच्याशी रजिस्टर करतो फोर्ट फेडरेशन, आणि तुमच्या गाईडलाईन्स खाली आपण ह्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करू शकतोय. तुम्ही जर हे आम्हाला एमओयू केला तर स्टेट गव्हर्नमेंट तुमचं प्रेसिडेंट्स फॉलो करेल. तसंच फॉरेस्टचे किल्ले म्हणजे हे जे होईल तुमचं त्यांच्याशी एमओयू होईल तो 40 किल्ल्यांचा 40 किल्ल्यांसाठी होईल, किंवा जे 10 किल्ले असतील जे असेल ते, मग ते स्टेटला लागू होईल, ते फॉरेस्टला लागू होईल, आणि त्यांना ते पटलंय. आज सरकार पैसे देऊ शकत नाहीत, पण आज मी स्वतः जर मोठ्या उद्योगपतींच्याकडे गेलो आणि शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने ॲडव्हान्टेज मिळतो मला, तर मी तिथं जर गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात एवढे चांगले 4 पैसे कमवता, त्यातलं CSR तुम्ही किल्ल्यांसाठी द्या ना, तुम्ही फोर्ट फेडरेशनला द्या, आणि मग आपण ह्या मुलांना ती ताकद देऊ शकते. हे तुम्ही एक एस्टिमेट्स तयार करा, त्याचे एस्टिमेट्स अप्रूव्ह करू आपण स्टेट गव्हर्नमेंटकडनं, स्टेट ASIकडनं किंवा सेंट्रल ASIकडनं, आणि त्या एस्टिमेटच्या माध्यमातून एक तर डायरेक्ट ASIकडे पैसे, किंबहुना ते पैसे आपण त्या संस्थेला देऊ शकतो. आणि अशा तऱ्हेने आपल्याला काहीतरी थोडंफार शिवाजी महाराजांचे किल्ले खऱ्या अर्थाने जीवन स्मारक जर ठेवायचे असतील तर हा फोर्ट फेडरेशन त्याचा एक महत्त्वाचा भाग असं मला वाटतं. नाही, सरांनी जो मूळ प्रश्न विचारला होता ताराराणींच्या समाधीबद्दलचा, खरं ती तर फार मोठी गोष्ट नाही, म्हणजे ठीक आहे, त्याला काय फार तात्विक किंवा तांत्रिक अडचण नाही. ती तर सहज दुरुस्त आणि चांगल्या पद्धतीने आपण त्याचं संवर्धन करू शकतो, ती चांगल्या पद्धतीने बांधू शकतो. तर त्याच्याकडे दुर्लक्ष का होतं? म्हणजे त्याच्यासाठी तर फार मोठी एक काहीतरी त्याच्यात एक प्रॉब्लेम आहे. ती ताराराणींची समाधी आहे का, हा संशोधनाचा पॉईंट आहे. तो पहिलं क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि शक्यतो वारणा तह झाल्यापासून आम्ही जास्तीच रिक्वेस्ट करू शकतो सातारकरांना की ते साताराच्या एरियामध्ये म्हणून तुम्ही बघावं, घुसखोरी करू नये दुसऱ्यांच्या टेरिटरीमध्ये. एक वार दुसऱ्या टेरिटरीमध्ये जात नाही. उदयन महाराजांना तुम्ही रिक्वेस्ट केली त्या संदर्भात? मी त्यांचे जे जवळचे आहेत, त्यांचा विषय फार सेन्सिटिव्ह आहे. ते चंद्रकांत पाटील म्हणून आहेत. त्यांना मी सांगितलं की हा विषय तुम्ही त्यांच्या कानावर घाला, माझा निरोप आहे म्हणून त्यांना सांगा. आणि पण त्यांच्याकडनं हाच विषय आला की ते काहीतरी हे आहे, म्हणजे 30 तारारांची समाधी आहे का, हा जे क्वेश्चन मार्क्स आहेत. म्हणून इतिहासकारांनी लवकरात लवकर सांगावं की काय. मगासपासून आपण राजे बोलतोय, तुम्ही किल्ल्यांबद्दल काम करताय, आरक्षणाबद्दल काम करताय. तुम्ही आता कोल्हापूरचे आहात, तर आता कोल्हापूर शहराकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता, विशेषतः लॉकडाऊन नंतर तिथले तरुणाईचे प्रश्न असू देत, टुरिझमचे प्रश्न असू देत, कॉर्पोरेट कल्चरचे प्रश्न असू देत, तिथे कंपन्या येत नाही आहेत शहरामध्ये, तर या कोल्हापूरकडे तुम्ही आता कशा पद्धतीनं पाहताय? नाही, कोल्हापूर हे माझं मूळ घर आहे, कर्मभूमी आहे. तिथं निश्चित आपल्याला इंडस्ट्री वाढायला पाहिजे. म्हणजे कोल्हापूरचं प्रतिडोई उत्पन्न 4 महानगर सोडलं तर वन ऑफ द हायेस्ट होतं एक थोड्या वर्षाच्या अगोदरपर्यंत. तर तिथं एक माइंडसेट तयार झालेलं आहे की तिथं सेफ नाही आहे. म्हणजे आता का सेफ नाही मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. माझ्या मुवमेंट्स चालू आहेत. राजकारणसुद्धा इतकं खालच्या लेवलला बऱ्याच ठिकाणी जाते, ते मला वाईट वाटते. पण निश्चित आपल्याला कोल्हापूर हा परत एकदा जे शाहू महाराजांनी जे कोल्हापूर बसवलं किंवा ते बसवलं नाही, त्यांनी ते क्रिएट केलं चांगल्या पद्धतीने, त्यातलं 1% सुद्धा आपण करू शकलो तर खरं जीवन माझं सुद्धा सार्थ होईल. तुम्हाला आता असं वाटतंय की आता आपण राजकारण म्हणून याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे? पर्यटन तर हा माझा विषय आहे. तसं मी तोरणा किल्ल्याला 5 कोटी आणले, रायगड आपलं तोरणा आणि आपलं विशाळगड किल्ल्याला 5 कोटी आणले. आता परवा गॅस पाईपलाईन म्हणजे जी निघाली होती डायरेक्ट दाभोळवरनं बँगलोर, ती स्पेशल केस करून मी कोल्हापूरसाठी आणली. तिथं अनेक माझे मुवमेंट्स चालू आहेत. आता सगळ्या गोष्टी मी एकदम सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्राच्या बरोबर कोल्हापूरसुद्धा माझी कर्मभूमी असल्यामुळे तिथं सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे.
राजे एक प्रश्न आहे, पण एक विनंतीसह तो प्रश्न आहे. विनंती अशी की लगेच त्या प्रश्नाला पॉलिटिकल उत्तर देऊ नका, मन मोकळं उत्तर द्या, कारण आपल्याला काय इथे अधिकृतरित्या लगेच काही चळवळ सुरू होणार नाही. त्यामुळे छत्रपतींचं नाव घेऊन आतापर्यंत अनेक नेते आणि पक्ष सत्तेवरती आले. छत्रपती स्वतः मुख्यमंत्री कधी होतील आणि जनतेने आदेश दिला तर छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? नाही, लोकशाहीत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कुणी काम करू शकते. हां, त्याबद्दल काही माझं काय हे दुमत नाही. तुम्हाला मुख्यमंत्रीच पद का पाहिजे सामाजिक सेवा करायला? जी जबाबदारी येत जाईल, हां, जी जबाबदारी आता उद्या मला काहीतरी आणि जबाबदारी दिली आणि जर ती खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देत असेल किंवा त्यातनं समाज घडत असेल किंवा महाराष्ट्र घडत असेल, ती आपण स्वीकारायला काही अडचण आहे, कसली असून दे. मग तुम्ही मला सांगितलं की नाही ते नगरसेवकसुद्धा पद घ्या, म्हणजे ते काही छत्रपती अशोभनीय असं नाही आहे, घ्यायला पाहिजे, काम करता येत असेल. उद्या म्हटलं काही आमदारकी घ्या, काय जसं आता मला खासदारकी मिळाली, मी माझे महिन्यातले 4 दिवसच कोल्हापुरात असतो, बाकी 25 दिवस पूर्ण मी महाराष्ट्र दौरा करतो. आता हे 5 दिवस 4 दिवस मी 6 दिवस मी कोल्हापुरातून बाहेर पडलो, एकच दिवस कोल्हापूरला गेलो. हे शेवटचे 4 दिवस मी सकाळी साताऱ्यातनं निघालो, एकदा कोल्हापुरात निघालो, मुंबईत आलो, मुंबईत काम केलं, गेलो, परत मला फोन आला, गेलो. काल मी तुळजापूरला गेलो, मला फोन आला माझा कटाला यायला पाहिजे, परत मी एवढ्या लांब आलो. म्हणजे 4 दिवसात मी 3दा मुंबई अपडाऊन केलेलं आहे. कष्ट करण्याची सवय माझ्यात आहे, सगळ्या गोष्टीला यश मिळते असं नाही. उद्या काही जबाबदारी जर लोकांनी ठरवली द्यायची तर मी निश्चित करणार. 2007ला तर मी शिवशाहू दौरा केला होता, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. हे असं म्हणजे मला माहीत नाही किती नेत्यांनी केलं, पवारसाहेबांनी तर निश्चित केलं, पण असे किती नेते महाराष्ट्र पिंजून काढले मला माहीत नाही. मी पूर्ण पिंजून काढले. वेळ प्रसंगी कुठलीही जबाबदारी आपण घेऊ शकतो. पण राजे, लोकशाहीमध्ये राजघराण्यांना किती महत्त्व असावं? राजघराण्याचा ॲडव्हान्टेज मिळतो. तुम्ही मिळावा का मिळू नये? नाही, ॲडव्हान्टेज मिळत म्हणजे असं आहे की तुमच्यासाठी तो ॲडव्हान्टेज आहे, पण कुणासाठी तो डिसॲडव्हान्टेज ही असू शकतो ना. असू शकतो, पण शेवटी ॲट द एंड काय की तुम्ही किती कष्ट करताय, तुम्ही समाजाला किती वेळ देताय आणि तुम्ही समाजाचे प्रश्न कसे सोडवताय. हां, तर लोक सो हुशार आहेत. लोक काय नुसतं अरे संभाजीराजे हा म्हणजे माणूस बरा दिसतो, देखणा दिसतो जरासा, म्हणून ह्याला आपण रिस्पेक्ट करू, एकदा करतील, दुसऱ्यांदा करणार नाहीत ना. तुमचं शेवटी तुमचं काम महत्त्वाचं आहे. तुम्ही काम करून दाखवायला पाहिलं, तुम्ही त्यांना वेळ द्यायला पाहिलं, त्यांच्यावर बसायला पाहिलं, त्यांचे सुख दुःख समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून राजघराणं कुठं राहिलं आता? 1948ला खालसा कोल्हापूर झालं नाही. हां, ते एक जण म्हटले होते खालसा झाला, कोल्हापूर केव्हा खालसा झालं नाही. पण स्वातंत्र्याच्या नंतर राजघराणेच राहिले नाहीत. म्हणून आज आम्ही केव्हाच म्हणत नाही की आम्ही नवीन राजवाड्यात राहतोय, मला संभाजीराजे म्हणा, युवराज महाराज म्हणा, अजिबात मी म्हणत नाही. केव्हा लोक म्हणतात, मी केव्हाही माझं बोलताना मी संभाजी छत्रपतीच म्हणतो, पण मी सही करताना सुद्धा संभाजी छत्रपती करतो. पण मला अनेक लोक म्हणतात हे चुकीचं आहे, ते तुम्ही अशी एकरी लिहू नका, मग केव्हा ते छत्रपती संभाजीराजे लिहावं लागते. पण तुम्ही माझ्या पार्लमेंटला बघितलं तर संभाजी छत्रपतीच आहे. पण हे भोसले आडनाव तुम्ही का सोडलं? नाही, ते काय झालंय, सोडलं असं नाही आहे. मला वाटते, मला त्यातले डिटेल्स काय एवढे माहीत नाहीत, पण राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पासून त्यांनी शाहू छत्रपती ही सही करायला सुरुवात केली. आणि मला वाटतं ते लिगलीच्या कायदेशीर दृष्टिकोनातून ते सोपं असेल म्हणून शाहू महाराजांचं शाहू छत्रपती, मग राजाराम महाराजांचा राजाराम छत्रपती, शहाजी छत्रपती, आता वडील आमचे शाहू छत्रपती, मी संभाजी छत्रपती, असं ते गेलं. त्याला काय असं सोडलं नाही, ते मूळ आमचं भोसले पुढायचं. मला सांगा की शाहू महाराज आत्ताचे कोल्हापूरचे आपले वडील, त्यांना तुमच्या कोणत्या कामाच्या बद्दल जास्त आनंद होतो? हे जे काम तुम्ही गड किल्ल्यांचं करताय त्याच्याबद्दल काय राजकारण वगैरे सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल? मी खऱ्या अर्थाने अनेक लोकांचा आदर्श घेऊन चालतो. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, करवीरच्या संस्थापिका ज्यांनी 7 वर्ष औरंगजेबशी लढा दिला त्या छत्रपती ताराबाई राणीसाहेब आहेत, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, माझे आजोबा म्हणजे ज्यांनी लास्ट रूल केलं कोल्हापूरला ते छत्रपती शहाजी महाराज, आणि माझे विद्यमान छत्रपती म्हणजे माझे वडील छत्रपती शाहू महाराज आहेत. आता हा फार एकदम सॉलिड प्रश्न केलेला आहे तुम्ही की त्यांना नेमकं काय रहस्य आहे आणि त्यांना नेमकं काय मला एक आत्ता जाणवलेली गोष्ट सांगतो. म्हणजे मला आज की तुमचा म्हणजे आता तुम्ही एकदम वडिलांचा मुलगा असे आता दिसायला लागला. आतापर्यंत तुमच्या चेहऱ्यामध्ये असं ते जाणवत नव्हतं, पण आता एकदम
मी कॉम्प्लिमेंट पण घेत होते आणि मला माझ्या वडिलांसारखंच व्हायचं आहे, मला माझ्या वडिलांसारखंच व्हायचं आहे, त्यांचा आशीर्वाद मला घ्यायचा आहे. पण ते आशीर्वाद मिळवण्यासाठी मला फार कष्ट करावं लागतात. आणि आजही त्यांची मी जसं एक 20 वर्षाचा मुलगा आहे आणि ते 40 वर्षाचे वडील आहेत, तसंच रिलेशन आमचं आहे, आदरयुक्त भीती. रागवतात? हो हो, आजही आहेत. जरासं दुर्लक्ष करतात आता, पण त्यांचा आजही तो स्वभाव आहे आणि आम्ही मान्यच करतो आणि तसा राहायलाच पाहिजे. जर मी चुकत असलो तर माझी चूक सांगायला पाहिजे आणि आजही माझ्या चुका सांगतात, किंवा ते डायरेक्ट सांगत नाहीत पण इनडायरेक्ट सांगतात. म्हणजे कसं? त्यांचे आहेत ठराविक माणसं, अच्छा, त्यांच्याकडे त्यांच्या थ्रू येते तो माझ्याकडे. मी अपेक्षा करतो मला सांगावं त्यांनी, पण ते एक चॅनल आहे वेगळं, असं वेगवेगळे चॅनल्स आहेत. मी आजही वाट पाहतो की मी काही चांगलं काम केलं तर शाबासकी मिळावे. शाबासकी थेट असते का ती अशीच असते? नाही, शाबासकी सुद्धा तिकडनं असती थोडी, पण मी वाट पाहतोय शाबासकी डायरेक्ट मिळावी म्हणून. तर आता एक उदाहरण म्हणजे मी ज्यावेळी अजून मिळाली नाही की मिळाली? मिळती मध्ये मध्ये, मी सांगतो ना, त्यावेळेस येतो. जसं रायगडचं राज्याभिषेक सोहळा मी सुरू केला, त्याबद्दल नेहमी कॉम्प्लिमेंट, हां छान आहे, छान आहे एकदम. आता मी राष्ट्रपती नियुक्त खासदार झालो, व ते भाजप म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्याकडे झालो, त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी बोलून दाखवलं, हे काय मला काय आवडलेलं नाही. मी सुद्धा मान्य केलं, मी आलेली संधी आहे, मला ती संधीचं सोनं करायचं आहे मला. आणि मला आज आनंद आहे की जी खासदारकी मला सन्मानपूर्वक मला मिळाली, राष्ट्रपती कोट्यातून मिळाली, त्याचं मी 4 वर्ष इतकं चांगलं काम करायचा माझा प्रयत्न आहे आणि त्यातनं मी बऱ्यापैकी चांगलं काम केलं असं मला वाटते. आणि माझा कट्ट्याच्या माध्यमातून मी त्यांनाही सांगू इच्छितो की मी त्यांच्या शाबासकीची वाट पाहतो. पण हे सांगा, आता तुम्ही कट्ट्यावर आहातच आलेले म्हणून, राजघराण्यामध्ये मुलांना जसं आमच्या घरांमध्ये पोरं चुकली बिकली की काहीतरी शिक्षा फटके असतात, राजघराण्यामध्ये काय भानगड असते? नाही, निश्चित फटके बसलेले काय सांगा? आणि वडिलांनी सुद्धा मला बऱ्यापैकी तसे मिळालेले आहेत, ते काय सांगायला काही हरकत नाही. आणि पण मी जरासं बदल केलं आहे. माझे चिरंजीव शाजी आहेत, त्यांना मी जे माझं रिलेशन वडिलांचं आदरयुक्त भीतीचं ते ठेवलं नाही. मी त्यांना एका मित्रासारखं ठेवलं, कारण फार त्रास होतो मला. म्हणजे ते रिलेशन तसं असू नये, एक मैत्रित्वाचं रिलेशन असावं. आणि त्याच्यामुळे मी आणि शाजी आज आम्ही एका दोस्तासारखं राहतो. खरं तर आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या नेत्यांनाही याबद्दल तुमचा हेवा वाटत असेल की मनात जे काही आहे ते मोकळेपणानं बोलण्याचं स्वातंत्र्य अनेक म्हणजे राजकारण्यांना जे घेता येत नाही ते छत्रपतींच्या घराण्यातले असल्यामुळं तुम्हाला मिळतं किंवा बाळासाहेब आंबेडकरांना मिळतं. राजघराण्याचा तुम्ही म्हणजे चांगला फायदा कधी तुम्हाला झाला आणि तुम्ही स्वतःलाच वाटतं की आपण हा गैरफायदा घेतला, असं कधी झालं? नाही, मी तर प्रामाणिकपणे सांगतो, एकदाही गैरफायदा घेतलेला नाही. आणि गैरफायदा घेतला, गैरफायदा म्हणजे काही मोठ्या गोष्टीसाठी नाही, छोट्या गोष्टीसाठी सिग्नल तोडला तरी सुद्धा घेऊ शकतो ना माणूस. मग तर तुम्ही मला चॅलेंज करायला पाहिजे की संभाजीराजेंनी केव्हा गैरफायदा घेतलाय. मी तर एवढा शिस्तबद्ध आहे की मी स्वतः नियम पाळतो, मग कसलेही नियम असून दे. माझ्याकडे एकही तुम्हाला गोष्ट दिसणार नाही की मी नियम पाळला नाही, आणि माझी चॅलेंज आहे. तुमचा असा दावा आहे की तुम्ही आयुष्यात एकदाही मला शाळेत असल्यापासून कधी गैरफायदा घेतला नाही. गैरफायदा म्हणजे काय, केव्हा तरी म्हणजे हळूच गाडी चालवली असेल केव्हा तरी लहानपणी लपून 18 वर्षाच्या अगोदर. आता हा गैरफायदा नाही, तो वय असते, ते एज असते, त्याला गैरफायदा नाही. पण राजघराण्याचा म्हणून फायदा घेतला नाही, मी केव्हाच केला आणि माझा स्वभावच नाही तो. आणि मी प्रामाणिकपणाने शिस्तबद्ध पद्धतीने काम चालतो. आणि मला आज मी ज्या ठिकाणी आज पोचलोय त्याला कारणच हे आहे की मी कष्ट करतो, शिस्त पाळतो, आणि लोकांचा विश्वाससुद्धा माझ्या ह्याच्यासाठी आहे की कुठलीही गोष्टीचा गैरफायदा घेऊन तो आपल्याला ॲडव्हान्टेज करून घेणं हे नाही. काम करून घेऊन ॲडव्हान्टेज घेणं ही मी या मताचं आहे. पण काही वेळेला आता शाळेत कॉलेजमध्ये असताना त्याचा राजे असल्याचा फायदा होतो का तोटा होतो की बाबा राजे आहेत, जरा मुलं दूरच राहतात, मैत्री होते का? आणि तुमचे मित्र शाळेतले कॉलेजांमधले तुमच्यासोबत आताही तसेच आहेत का, की आता थोडं अंतर पडतं त्याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्यामुळे? किंवा त्याही शाळकरी वयामध्येही मित्रांची बरोबरी जी काय असायला पाहिजे ते तुम्हाला अनुभवायला मिळालं का ते कायम आपले राजे आहेत म्हणून आपले जरा ते नाही, कसं आहे की तो डिसएडव्हान्टेज राहतोच की ते तुमच्याकडे बघताना एक राजपरिवारातले आहेत, छत्रपती घराण्यातले आहेत, मग एक मर्यादा ठेवून बोलतात. पण ठीक आहे, त्यात आपण ॲडजस्ट राहिलो आहे.
आणि ते सवय होऊन गेलेली आहे. पण तू राजेश म्हण तर तू माझा मित्र, असं काय राहिलं नाही. आता एक साधं उदाहरण सांगायचं, मगाचा जो पॉईंट बोलला की ज्या न्यू कॉलेजला मी शिकत होतो तर गाडी समजा मी 4 व्हीलर गाडी घेऊन गेलो तर मी केव्हाही 4 व्हीलर मी न्यू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आत नेली नाही. हे न्यू कॉलेजमध्ये मी ज्यावेळी BA करतो गाडी नेहमीच बाहेर राहिलेली. अभिजितचे एक पाहुणे आहेत तिथं कोल्हापूरला, त्यांनाही विचारा तुम्ही की केव्हा आत गाडी मी नेली नाही. म्हणजे हे काय शिस्तबद्ध त्यावेळीपासून आहे मी. हां, थोडं ते मैत्रीत तो हे होतो, पण ठीक आहे, ते पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. पण त्यामुळे असं कधी मित्र किंवा मैत्रिणींना घेऊन रंकाळ्यावर जाऊन बसलो हेही करता आलं नाही. मला खरं म्हणजे मी फार घाबरत होतो आणि मैत्रिणींशी किंवा म्हणजे मैत्रिणी सुद्धा झाले नाहीत. हां, पण आमचे शहाजी फार हुशार आहेत. त्यांच्याकडे भरपूर मैत्रिणी आहेत, त्यांचे चांगले संबंध आहेत इकडे तिकडं. आणि त्याला आपल्या वडिलांच्या बद्दल पण माहिती आहे की आता काय ते- बहुतेक वडिलांचा बॅकलॉग ते पूर्ण करायला लागेल. पण तुमचे मित्र अजूनही तुम्हाला कॉलेजमधले जे मित्र आहेत त्यांच्यामध्ये अंतर पडले का अजूनही तुम्ही? म्हणजे आता आमच्या मित्रामध्ये असतं की तो कधी भेटला तरी फोनवरती त्याच भाषेत अरे तू रे ते दुर्दैवाने कोण मला ते सॅम किंवा आणि काय काय कोडवर्ड असतात ते काय म्हणत नाहीत, किंवा ते संभाजी म्हणतात किंवा थोडे राज्य म्हणतात, पण ते राहिलेलेच आहे. म्हणजे भंकस राहिली आयुष्यात. हो, आता आम्ही 25 वर्षानंतर आमची एक गेट टुगेदर होतं MBAचं. तर आमच्या ग्रुपचं नाव होतं NCG, नो कॉम्प्रोमाइज ग्रुप. तर आमचं गेट टुगेदर होतं फुकेटला होतं. त्यावेळी आम्ही दंगा केला आणि मजा केली सगळी इकडे तिकडं. राजे, शेवटची फडतरेंची मिसळ किंवा ओपेल पद्मामध्ये नॉनव्हेज जेवण कधी केलं असेल तुम्ही? तिथं नाही, तर तिथं जवळ म्हणजे ज्या फडतरेची बातमी आम्ही आजही दाखवतो की सुरू झालं फडतरे, नाही, त्या फडतरेत राजे कधी गेलेत का? नाही, मी नेहमीच जातो तिथं. अनेक रेस्टॉरंट्सला मी जेवायला जातो. त्यात पुण्यात तर मी सारखं जातो आलो तर. आता ह्या 6 महिने या एक वर्ष नाही, या 2-3 वर्ष लोक जास्त ओळखायला लागल्यामुळे मला जरा ते बंद यायला लागलेत. मुंबईत मी सारखं जातो. मी खवय आहे, मला सगळ्या गोष्टी जेवणाच्या आवडतात आणि दररोज रात्री नॉनव्हेज लागते. जास्त नाही, पण एक थोडंसं लागते. आता काय थोडे दुर्गुण आहेत, आता काय करणार. पण ते पांढऱ्या तांबड्याशिवाय झोप लागत नाही. नाही, मी पांढरा तांबडा एवढं घेत नाही, पण थोडं स्पायसी जेवण आणि थोडं नॉनव्हेज मस्ट आहे. मी बडोद्याला गेलो होतो त्यावेळेला तिथला लक्ष्मी विलास पॅलेस बघितला होता. कोल्हापूरला आल्यानंतर आमच्या मित्रांची चर्चा चालू होती, तर माझ्या मित्रांनी हा प्रश्न विचारायला सांगितलाय की एवढ्या मोठ्या राजवाड्यात राजे राहतात, ते मेंटेन कसं करतात? आमचं घर झाडायला आम्हाला होत नाही, तर हे कसं मेंटेन करतात? मेंटेन करणं हा अवघड प्रकार आहे. पण छत्रपती शहाजी महाराजांनी आजोबांनी एक चांगलं केलं की त्यांनी सगळे ट्रस्ट फॉर्म केले आणि ट्रस्टच्या माध्यमातून ह्या सगळे मेंटेनन्स व्हायला लागले. नाहीतर ते इम्पॉसिबल आहे, शक्यच नाही. पण आमचे वडील छत्रपती शाहू महाराज आजही सगळं स्वतः बघतात. आम्ही काय बघत नाही, काय आजही आम्ही काय बघत नाही. सगळे बारकावे, डिटेलिंग सगळं. जसं एक करता असतो एका घरी, हां, लाईट का चालू असली ती बंद करणार, जसं आपल्या सामान्य घरात, तसं आजही आमच्या वडील लाईट का चालू झाली की आम्हाला सुद्धा का लाईट चालू आहे. म्हणजे सांगायचा अर्थ काय, एक सामान्य सारखंच आम्ही जगतो, काही वेगळं नाही आहे. नुसती जागा मोठी आहे. किती रूम आहेत राजवाड्यामध्ये? अरे बापरे. तुम्ही सगळ्या रूम मध्ये गेलाय का आतापर्यंत? नाही, आता काय खालचा भाग हा म्युझियम आहे, बहुतांश म्युझियम आहे. आणि रूम्स, गेस्ट रूम्स आहेत, हे आहेत, ते. पण ते काय किती आहेत रूम्स तसं सांगता येणार नाही मला. वाटतं एक 10-12 रूम, 7-8 रूम्स असतील ऑल पुट टुगेदर. 10-12 रूम म्हणजे ते कसे आहेत, ते हे लिव्हिंग रूम असते, हे असते, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. पण आमच्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही. आमच्या दृष्टिकोनातून राजे शाहू महाराजांनी आमच्यावर दिलेला आदर्श हा महत्त्वाचा आहे. शाहू महाराजांच्या वेळी काहीच नव्हतं तिथं. फर्निचर सगळं होतं ते शालिनी पॅलेसला असायचं, गेस्ट हाऊस पण आमचं. सगळे शाहू महाराज म्हणजे खाली बैठक व्यवस्थाच असायची. आणि म्हणून आजही आमच्याकडं आम्ही ह्याला जास्त एम्फेसिस देत नाही की रॉयल्टीवर. आमची एम्फेसिस आहे की सामान्य तर सामान्य माणूस तिथं यायला पाहिजे आणि आम्ही सामान्य लोकांसारखं राहायला पाहिजे. हा आमचा मूळ मंत्र आहे. ओव्हर द टेबल म्हणजे लंचला वगैरे तुमच्या आणि उदयनराजेंच्या चांगल्या गप्पा होतात, मजेशीर विनोद पण होतात असं तुम्ही सांगितलं. नाही, ओव्हर द फोन. ओव्हर द फोन. तर तुम्ही त्यांना कधी माध्यमांसमोर बघता, ते दिलखुलास असतात एकदम आणि ते खूप मोकळेपणानं सगळ्या भावना मांडतात. कधी कधी मध्ये ते म्हणाले की राजेशाही होती त्याला चांगलं होतं, तुम्ही लोकशाही आणली आता घ्या.
तुम्हाला पण असं वाटतं का की नाही, आता त्यांचं कौशल्य आहे, त्यांच्याकडे काहीतरी शिकायला पाहिजे मी. आणि तुम्हाला कॉलर उडवता येते का अशी? नाही आमची तेवढी मोठी कॉलरच नाही आमची. आणि आपलं कोण आम्ही सामान्य माणसं काय कॉलर उडवणार. आपलं काम करत राहणं, माणसात म्हणजे माणसात रमणं हीच कॉलर उडवण्यासाठी आमचं आहे. म्हणजे लोकांच्यात राहणं, लोकांना खांद्याला खांदा देणं, त्यांचे कामं करणं, आमच्यासाठी ती कॉलर उडवणं. पण मोकळ्या वेळातले राजांचे छंद काय आहेत? म्हणजे कुणाला ड्रायव्हिंगचा छंद असतो, कुणाला काय पेंटिंगचा छंद असतो, कुणाचं वाचनाची हॉबी असते. मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काय करता? मला टुरिंग फार आवडते. म्हणजे मला जर संधी मिळाली की कुठलाही भाग मी सोडत नाही, अनेक ठिकाणी जातो. मला जंगलात जायला फार आवडते. एकट्यानं फिरायला आवडतं का सहकुटुंब? आता ह्या 2007 पासून बघितलं तर मी एकटाच फिरतोय, म्हणजे कामानिमित्त. आता उदाहरण मी शिवशाव दौरा गेला त्यावेळी मध्येच ताडोबाला जाऊन आलो. पण ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आम्ही घरचे सगळे जातो. वर्षातनं किंवा 2 वर्षात एकदा फॉरेनला जायचा प्रयत्न असतो. पण जेवढा वेळ देता येईल तेवढा मी द्यायचा प्रयत्न करतो. आणि सहकुटुंब असणं केव्हा एक वेगळा आनंदच असतो ना. पण तुमच्या पण घरात मग तक्रारी होतात काय तुम्ही एकटेच फिरून आल्यानंतर? तक्रारी नाही, पण त्यांनी मोठा त्याग केला आहे की मी 2007 पासून जे बाहेर पडलो महाराष्ट्रासाठी. आमच्या सुविधा पत्नी सैंतराजी असतील, शहाजी असतील, फार मोठं सॅक्रिफाईस आहे. म्हणजे मी त्यांना गेलो तरी कामच चालू असतात आणि त्याचा असा वेळ मी देत नाही. ठीक आहे, पण ते छत्रपती घराण्याचं हेच आहे ना, कुटुंब हे नंतर, सेवा हे नंबर 1. राजे, आपण आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. गंभीर विषयावरचे राजे सुद्धा पाहायला मिळाले आणि कुटुंबवत्सल संभाजी राजे सुद्धा पाहायला मिळाले. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला या तुमच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामधून, त्यासाठी आभार. माझा कट्टामध्ये तुम्ही सहभागी झाला त्यासाठी तुमचे धन्यवाद.